पुंडलिक वरदा हरी जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रह्म हेनाथ महाराज बजरंग बली हनुमान की जय। पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिकी नाही ते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे। आज आपल्या ह्या श्री क्षेत्र चव्हाणवाडी आणि दिंडेवाडी दोघा वाड्यांच्या मधात असलेलं आपलं हे गोड जगाच्या मालकाचं म्हणजे आदमापूर निवासी श्रीमंत श्री बाळू मामाचं मंदिर आणि त्या प्रांगणामध्ये तुम्हाला मला इथं आज या मामाच्या भंडाराची सेवा करायची आहे। म्हणून आपल्या वाट्याला आलेली ही भंडाराची सेवा तुम्ही सगळ्यांना मिळून तुम्ही म्हटले आपण तर करूच्या पण काय 100-200 किलोमीटरवरचा एखादा बाबा जर भेटला तर अधिक बरं बुवा। काय असतं आपल्याकडे चांगले चांगले ट्रॅक्टर आहे पण एखाद्या जर 4 ड्राईव्हचा भेटला तर नांगरणी चांगली होती बुवा। हा 4 चाकाचं म्हणून गड्या थोडे त्यांनी निवड केली। आमच्या संतोष भाऊकडे ते जेशबे हायवे ते म्हणले असा कस लावून नांगरणारा ट्रॅक्टर कोणाचा बा म्हणजे नाशिक करायचं आहे एवढा एक बाळूमामाच्या प्रांगणामध्ये एवढा ट्रॅक्टर चांगला चालतो। चला म्हणले आणून पाहूया आपल्या गावाला कशी होती गड्या नांगरणी चला करून बघूया आपण विठ्ठला। म्हणून मामांच्या सेवेसाठी तळावरचा आमचा नियम असा आहे ज्याही कोण्या गावाला गेलं आणि श्री संत बाळू मामांची सेवा जर असेल तर कोण्याही संताचा जरी अभंग निवडला तर त्यावर चरित्र मात्र दुसऱ्या कोण्या संताचं न सांगता बाळू मामाचं चरित्र सांगायचं। अभंग एरवी आपण कीर्तनात सप्त्यामध्ये दुसऱ्या एकदिवसीय कार्यक्रमांमधून आपण अभंगावर विवेचन करत असताना ज्या संताचा अभंग असेल कदाचित त्यांचं चरित्र घेऊ नाही तर दुसऱ्याही संताचं देवाचं चरित्र सांगून आपण अभंग सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। पण तळावर असा एक नियम या पठ्ठ्यान काढलेला याला काय कोणा नियम घालून दिलेला नाही। हा पण यानं असा नियम काढला अभंग घ्यायचा आणि विनेकऱ्याबरोबर एकदा दिला का परत त्या अभंगाचा आणि कीर्तनाचा दूर दूरचा संबंध नाही। मग कीर्तनात काय करायचं तर बाळू मामाचं चरित्र सांगायचं हा आजपासून आपला नियम विठ्ठल। म्हणून 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांना गोड अभंग सांगितला नामदेव महाराजांना गोड अभंग सांगत गेले। तुम्ही 12 शतकापासून सगळे वाचक आहात। सावता बाबापासून तर निळोबा रायपर्यंत तुम्ही सगळ्यांचे अभंग वाचलेत। 16 शतकानंतर निजधामाला तुकाराम महाराज जेव्हा विमानात बसून गेले त्याही नंतर निळोबा रायाकरता खाली आले। निळोबा रायानं राहिलेले अभंग तुकाराम महाराजांची उरलेली सगळी पंक्ती पूर्ण केल्यात। सगळे अभंग करून झालेत। सगळ्या संतांचे चरित्र तुम्ही पाहिलेत सगळ्या संतांचे अभंग पाहिलेत। सगळ्या जातीपातीचे संत तयार झालेत। सगळ्या जातीपातीनं संत विखुरले गेलेत। सगळ्या लोकांना संताला वाटून घेतलं। आपण जर दाढी करायला गेलं नानी नानी घरीदारी म्हातारीचं तसंच बाई अय बरं तुम्ही चौघ उठा उठा चौघ या बाई इथे येऊन बसा। ती नानी बोलायची नाही हे वैताग द्यायचे नाही विठ्ठला 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 विठ्ठला। अजून कोणाकडे लहान पोरं आहे का सांभाळायला माय का आजच्या दिवस मी एवढं 200 किलोमीटरहून आलो म्हणजे पोरं सांभाळायला नाही आलो तुमची। तुमचं घरी तेच चाललं कीर्तनाला आल्यावर जर तेच करीत असाल तर मग उपयोग काय आमचा येऊन तुमच्याकडं।
सार्थकी लागून थोडं थोडं. एवढं दुरून जर मी आलो, तुम्ही घरी पोरच सांभाळत होते आणि कीर्तनात इथे इडेच घेऊन आले, मग माझ्या घरी का थोडे गेले? विठाला मृदंगाचार्य महाराज, आपण जर दाढी करायला गेलं तर शेणा महाराज मागे दिसले. आपण जर चपला जोडे शिवायला गेलं तर शेणा महाराज नव्हते तिथं महाराज, मग रविदास महाराज दिसले. आपण जर तिथून निघालं, आले बुधवांचार परत विठाला. आपण जर आता या संतांचं जर आपण एखाद्या हारावाल्याकडे गेला हार विणायला, हार आणायला, तर तिथं ना तुम्हाला रविदास महाराज दिसले, तिथं तुम्हाला सावता बाबा भेटले. मग आपण काय म्हणायचं? त्यांच्या जातीनं त्यांचा बाबा घेतला असं म्हणायचं नाही. न पाये यती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाये भक्त करुणाकर, ज्ञानाबाये भक्त करुणाकर, ज्ञानाबाये भक्त करुणाकर. न पाह्या वाजवा यांच्याकरता एकदा जोरदार. संतांना जातीत वाटायचं नसतं, संतांना जात नाही, संतांना कुळ नाही, त्यांची एकच जात आहे, त्यांचं एकच लक्ष आहे, जीवन तरुण जाण्याकरता राजा हो आम्ही तुमच्यासाठी आलोय. कशासाठी आलेत ते? जगाचा उद्धार, जगाचं अवतार तुम्हा धराया कारणे, उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जीवा. 12व्या शतकामध्ये सावता बाबानं कांद्याचा उद्धार केला, लसणाचा उद्धार केला, सावता बाबानं मोठाचा उद्धार केला, नाड्याचा उद्धार केला. विहीर मोठ नाडा दोरी अवघा, त्यानं पंढरी व्यापली, त्याच्यात देव पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठावाये माझे, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा रे. त्या कांद्या लसणाचा उद्धार केला. पांडुरंगाचा दास म्हणून संतांनं स्वतःला पांडुरंगासाठी वाहून घेतलं. देवानं सांगितलेलं आपल्याला सांगितलं आणि स्वतःचं शरीर निजधामाला नेत असताना तुम्ही कसे तरुण जाल, मी कसा तरुण गेलो, या दोघांमधलं साम्य सांगितलं. संतांना हा मार्ग सांगत असताना आपल्याजवळ नेवासं नावाचं गाव आहे, ज्ञानावर आहे. 1212 साली तिथं येऊन बसलेत. पैस खांबाला टेकून बसले, ज्या खांबाला टेकून बसले प्रत्येक मंदिराच्या बाजूला खांबा आहे. पण आज आम्ही सुद्धा दर्शनाला गेलो, तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं तर खांबा करता मंदिर झालं. जडाचा उद्धार आहे, दगडाचा उद्धार. दगडावर डोकं ठेवावं लागतं, फक्त त्यांची संगत झाली, काहीच नाही. रेडा निर्बुद्ध असणारा प्राणी ज्ञानोबरायानं त्याच्या संगतीत गेलं आणि तो ज्ञानोबरायाच्या जवळ आला. ज्ञानोबरायानं त्याला बोलायला लावलं, बाबा आळ्याला जर गेलं तर म्हैशीच्या पोराचं मंदिर आहे. म्हैशा पुत्र म्हशीच्या पोराचं मंदिर आहे. निर्बुद्ध प्राणी असणाऱ्या रेड्याला मंदिर बांधलं. रेड्याला लोटांगण घालतात, दगडाला लोटांगण घातलं. जडाचा उद्धार, जीवाचा उद्धार केला. मूड उद्धरिले
उद्धरिले, अरे पातकी उद्धरिले, अशा अनेकाचा उद्धार करत करत संत मंडळी 18व्या शतकापर्यंत येऊन पोहोचले. आणि आदमापूरला एक चमत्कार होणार होता. आदमापूर हे सोन्यासारखं चमकणार होतं. म्हणून त्या जगाच्या नायकानं विचार केला, अरे सगळ्याचा उद्धार झाला. संत भूतलावर आले, सगळ्यांना उद्धरून निजधामाला गेले. परंतु एक मात्र जात आणि एक मात्र प्राणी राहिला. यांच्या उद्धाराकरता कोण जातंय? भगवान शंकरजी म्हटले, मीच स्वतः जातोय. म्हणून 1892 सालाला या देवाचा जन्म झाला, ज्याच्या प्रांगणामध्ये आज आपल्या सगळ्याला हा हिशोब करायचा आहे. विठ्ठल तुकाराम महाराजांनी 16 शतकामध्ये सांगितलेला अभंग, नामदेव महाराजांना 1200 शतकामध्ये सांगितलेले अभंग, जनाबाईनं सांगितलेले अभंग आपण सगळ्यांना वाचलेत. आपण हे सगळे चरित्र पाहिले. त्यामध्ये नामदेव रायाचा अभंग मी फक्त कीर्तनासाठी याच्यासाठी घेतो का हा ह्या जुन्या लोकांना घालून दिलेला नियम आहे. कीर्तनकारानं एखादं सूत्र निवडावं. सूत्र म्हणजे एखादा अभंग घ्यावा आणि त्या विषयाशी निगडीत बोलावं. म्हणून त्याला असा बांध घालून दिलेला आहे. बाबा, हा बांधापासून इथपर्यंत तुझं, याच्या बाहेर पाय टाकायचा नाही. अभंग म्हणजे बांध आहे. घेतलेल्या विषयाच्या बाहेर तू जाऊ नकोस, याच्याकरता अभंग निवडायचा. म्हणून मी अभंग आज असा निवडला. पापमोचनी एकादशी आहे, मामांचा भंडाराही आहे. आजचा भंडाराचा दिवस आहे. आणि ज्यानं ही पापमोचनी एकादशी सांगितली त्या भगवंताचा अवतार बाळू मामाचा आहे. म्हणून या 2-3 अशा नियमाला अनुसरून साधू हे श्रेष्ठ पहिल्यापासून सांगितलेत, आत्ताही आहे, पुढे राहणार आहे. नामदेव महाराज तो आम्हाला पटवून देत होते, संतांच्या संगतीत जर आलं तर काय सुख मिळतं. तर नामदेव महाराज सांगू लागले, ते सुख सांगता येत नाही. संत संगतीचे काय सांगू सुख, काय करतात ते आपण पारखे नाही तेथे, त्यांच्यात आपलं पारखे पण उरत नाही. हा खरा संतांचा महिमा आहे. बरोबर. मग ते जर आपण पारख, दुजे भाव त्यांच्यामध्ये शिल्लक राहत नाही. म्हणून संतांना या कलियुगामध्ये साधू म्हणलंय, ते साधू श्रेष्ठ आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ आहे, साधू थोर आहे. कशाप्रमाणे? इहलोकी तोचे सर्वाभूती सोम, सगळ्याशी सारखा व्यवहार करतात. स्त्री असो, पुरुष असो, बालक असो या वृद्ध असो, प्रत्येकाबरोबर समभावानं राहतात. प्रत्येकाबरोबर भूतदया करून राहतात. स्वतःच्या शरीराकडे ते लक्ष देत नाही. म्हणून साधू श्रेष्ठ आहे. कशाप्रमाणे? तर एक उदाहरण त्यांना शेवटच्या चरणामध्ये दिलंय. नामा म्हणे गाय दूध एक सार, गायीनं दूध दिलं तिच्या लेकरा करता. कुणासाठी? तिच्या लेकरासाठी. आपण त्याचा वापर काय केला? म्हणून आपल्या लेकरासाठी. आणि उरलं तर डेअरीवाल्याच्या लेकरा करता. आणि तिचं लेकरू सांगू तुम्हाला, असं फक्त गायीला पाणवण्याकरता. तुमच्याकडे काय म्हणत असतील मला माहित नाही. फक्त गायीला पाना फुटला का तिचं लेकरू आसडलं, संतोष भाऊ बांधलंच खुट्याला. ते टोळं टोळं पाहत माझ्या इथं दूध मा करता. अरे तात्या तर कचाकच देऊ लागला, खिटल्या वरून येऊ लागला. मग त्या गायीनं उघड्या डोळ्यानं हे चित्र पाहिलं. तिनं काय म्हणायला पाहिजे होतं साऊंडवाले काका? तिनं एवढंच म्हणायला पाहिजे होतं, हा साऊंड मी माझ्या करता घेतला, श्यामबाबा का बोलू लागला याच्यावर. हा साऊंड त्यांचा नाही. घड्याळ आपण घ्यायचं दुसऱ्यांना किती वाजले? 8. विकत घ्यावा, आपणही घ्यावा, आपणही पाहावा. असा साधूचा व्यवहार नाही. साधू म्हणतात हा माझं आहे, मी माझ्या करता जरी घेतलंय पण याचा वापर जगा करता व्हावा. हा खरा साधूचा नियम. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे, कलियुगी उद्धार हरीच्या नावे, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे, कलियुगी उद्धार हरीच्या
हरीच्या प्रत्येकाला इथं उद्धार करण्याकरता संधी प्राप्त करून देण्यासाठी संत धर्तीवर आले आणि प्रत्येकाला सांगू लागले. एक उदाहरण त्यानं गायीचं दिलं. असे अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या आपल्या पद्धतीनं लावून घेता येतील. गाय जशी तिच्या लेकराकरता जरी दूध देत असेल पण तिनं तिच्या अप्पलपोट्याचा विचार केला नाही. माझंही लेकरू जसं आहे तसं त्यांचंही लेकरू आहे. माझ्या लेकराला जरी 2 घोट कमी पडलं असेल पण त्यांच्या लेकराच्या ढेरीला मात्र इतकं जाओ भलं होऊ जगाचं, असा जसा गायीनं विचार केला तद्वत संतांना कधी माझं आणि मला द्या असं म्हटलं नाही. अरे माझं जे आहे तेही तुम्हाला घ्या. मला शरीर असो अथवा नसो त्यानं शरीराची पर्वा केली नाही. म्हणून साधू श्रेष्ठ आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे विठ्ठल विठ्ठल. असा गोड असा अभंग नामदेव महाराजांनी आपल्यासाठी दिलेला. त्या अभंगावर थोडं थोडं बोलत असताना आपण थोडं कसं 10 मिनिटं अभंगावर बोललं. आता अभंगावर मला सोडवायची काही तयारी नाही. मग आपल्याला श्रीमंत श्री बाळू मामा ज्या निमित्तानं आपण आज भंडाराच्या निमित्तानं आलेलो आहोत, हे निमित्त काय आहे, का केला असावा हा भंडारा, ही निर्मिती कुठून झाली, हा भंडाराचा कार्यक्रम म्हणजे नेमकं काय आहे. बऱ्याचशाचा भ्रम आहे, बऱ्याचशाला माहीत आहे. ज्याला माहीत आहे त्यानं ऐकू नका, म्हणजे उठून जा असं नका करा. पण ज्याला माहीत नाही त्याला ऐकू द्या. विठ्ठल आजचं जर बॅनर तुम्ही बघितलं पत्रिकेचं तर महाराज बॅनरवर काय लिहिलेलं आहे, भंडाराचा कार्यक्रम. म्हणजे भंडाराचा म्हणजे नेमका हळदी दळायच्या का हळदी ओतून घ्या, भंडारा नेमकं करायचं काय, आजचा दिवस काय आहे, हा जरा अवघडच आहे प्रश्न. म्हणून मी थोडा सोडवण्याचा प्रयत्न करतो याला. हा भंडारा म्हणजे नेमकं काय आहे. तर काय घडलं तुमच्या पुढे उदाहरण देतोय मी. नवरदेवाचं लग्न करत असताना नवरदेव दिसायला सावळा होता म्हणून त्याला हळदीचा कार्यक्रम म्हणतात. कशाचा, काय करतात त्याला, नाही हो पिवळा करतात. मी नाशिकचा जाऊ ना, काय करतात त्याला पिवळा. तिला काय करतात पिवळी. काय करतात कपडे सुद्धा पिवळे. तिला साडी पिवळी, याला ड्रेस पिवळा. तुमच्याकडे घेता का, घेता नाही, घ्यावाच लागतात. पार अंडरपॅन्ट सह घ्यावं लागत त्याला, भिकार याची आवलत. तुमचे झालेत का लग्न, बसता गेलता का, बसता काय घेतलं होतं. विठाला काय अंत पाहता मला तर काय कळलं नाही. अंडरपॅन्ट सुद्धा ती सुद्धा ब्रँडेडच घ्यायची, VIP ची पाहिजे. अरे काय तुला अवकात नाही, तू बेट्यान तू घेऊ लागला सासऱ्याकून. मरू द्या, मला तो विषय लय नाही सांगायचा आज. पिवळा हळदीचा कार्यक्रम म्हणजे नेमकं काय करायचं, म्हणून त्याला पिवळं करायचं. हळदीचा कार्यक्रम म्हणजे नेमकं काय करायचं, दीदी काय करायचं, मग तिला पिवळी करायचं. काय करायचं ती काय, ती पिवळंच घालून आली भांडाऱ्याला आज, पिवळं. तसा आजचा कार्यक्रम भंडाराचा कार्यक्रम आहे. भंडारा म्हणजे नेमकं काय, तर भंडारा या शब्दाचा 2 अर्थानं आशय आज असा घ्यायचा आहे. भंडारा याचा आशय असा आहे, सगळ्यांना एकत्र यायचं. ज्याला खुशी आहे, ज्याला आनंद आहे, देवाला काहीतरी द्यायचंय, त्यांनी किती मोठं अन्न आणायचं, शिजवायचं आणि लोकांच्या मुखात घालायचं. याचं नाव भंडारा. याचं नाव एक भंडारा पाहिला हा पिवळा. ज्यानं पिवळा केला नवरदेव, तोही एक भंडाराचा आहे. तोही एक पिवळाच आहे, तो वेगळा. कपाळाला लावला हा प्रसाद म्हणून. तिथं मामा पायरीवर बसलेले होते. जोही दर्शनाला जाईल त्यानं रांडकं घरी नाही यायचं. मग आणि आलाच असन कदाचित तर देवाला नवरा म्हण, नाही तर बाप म्हण. त्याच्या नावानं काहीतरी लाव. का खाट ठुतो आपण, वावर पडी ठुतो का नाही, काही तर बिलायत तरी राहतं का नाही. तुमच्याकडे आहे का बिलायत, आहे नाही, जग बरं येते आणि त्याला काय काही नसलं तर निदान काट्या कुपाट्या. खाटाड राहतं का, जे खाटाड राहतं त्याला काय म्हणतात, अयो पडीत. अरे पडतात काट्या उगा, त्या पडीत बरं, हे खाटाड नाही बरं, काय पडीत. जाऊ द्या. म्हणून
इथं आल्याच्या नंतर यालाही कपाळाला भंडार लावला, हा भंडार वेगळा. पण आज माझा विषय असा आहे की आज तुम्ही आम्ही जो कार्यक्रम करू घातलेला आहे आणि ज्या निमित्तानं ह्या प्रांगणामध्ये आलोय, भंडाराचा कार्यक्रम आहे. घडला प्रकार असा, लोकसंग्रहित काय व्हायना. तुकाराम महाराज 16 शतकात निज धामाला निघून गेले. तुकाराम महाराज गेल्याच्या नंतर भानुदास महाराजांना राहिला अनुग्रह द्यायला, त्यांच्याकरता आले. भानुदास महाराजांनी बरेचसे अभंग नंतर केलेत. भानुदास महाराजांच्या नंतरचा काही कालखंड लोकांना थोडा अंतर पडू लागला. बरेच जे लागले मार्गाला ते लागले आणि जे नाही मार्गाला लागले ते पिऊ लागले, वाम मार्गाला चालले. काही असे माणसं उरलेत का त्या माणसांचे शिक्षण नाही, अशिक्षित लोक आहे. मी 16 शतकाच्या नंतरचं सांगतोय आता तुम्हाला. 17 मग 17 शतक संपत आलं. जगाच्या मालकानं विचार केला याला एकत्र आणणं तर गरजेचं आहे, पण आशानं यायचे नाही. मग मलाच जावं लागल आणि माणसासारखं व्हावं लागल, माणूस म्हणून यावं लागल, माणसासारखा व्यवहार करावा लागल आणि मग भंडारा करून यांना एकत्रित आणून या धर्ममंडपात बसवावं लागल. ही देवानं केलेली रचना. भगवंतानं बरोबर कुठं जावं हा विचार केला. कारण ज्या धर्तीमध्ये संतांना जन्म घ्यायचा असतो, पहिले ती धरती पवित्र लागते, ती जागा पवित्र असावी लागते, तो गाव पवित्र असावा लागतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेई, जेथे हरीचे दास जन्म घेई. पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घे, येथे हरीचे दास जन्म घे. वा मामा वा. हा हे वाघ जर आता म्हातारे झाले, आता असे तरणे असतील तर कसे असतील, नुसती शेळ्या फाडून खात असतील. नाही काय गोडच आहे बा, खरंच नका. 3च आहे बा, चौथा तर अजून बाकी आहे. हा, विठाला पवित्र कुळामध्ये जन्म घ्यायचा आहे. मग पवित्र कुळ शोधायला सुरुवात केली. अक्कोळ गावामध्ये एक पवित्र कुळ आलेलं होतं. त्या कुळामध्ये अक्कोळ गावाला हे काय हा अक्कोळचे नव्हते. मी इतिहास आत्ता जो कॅमेरा तुम्ही पुढं लावलेला दिसतोय, हा कॅमेरा आहे मराठी चॅनल आहे. यामध्ये यात हिंदी गाणी नाही. विठूचा सोहळा नावाचा चॅनल आहे. या चॅनलवर तुम्हाला बाळूमामाचे अनेक प्रकारानं रंगवलेले चरित्र आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठूचा सोहळा नावाचा संतोष भाऊ हा चॅनल, तुमच्या गावातले ग्रुप तुमच्याकडे असतील, आमच्या प्रशांत भाऊचा नंबर घ्यायचा, तो नंबर त्या ग्रुपला ॲड करायचा. जवळजवळ श्री संत बाळूमामांचं जेवढं काय चरित्र आहे, उद्यापासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिल्यांदा आपल्याला चरित्र ऐकायला मिळणार आहे. बॅनर तसं तुम्ही पाहिलंय, तुम्ही टाकलंय बॅनर, पाहिलंय तुम्ही ते. महाराष्ट्रात पहिल्यांदा बाळूमामाचं चरित्र, जसं भागवत कथा तुम्ही पाहिल्यात, भागवत कथेमध्ये झाकी करतात ती, तुम्ही अनेक प्रकारच्या कथा, शिवमहापुराण कथा जर पाहिली तर त्यामध्ये तुम्ही भगवान शिवाचं लग्न केलेलं पाहिलंय, विवाह सोहळा भगवान शिवाचा. तुम्ही भागवतामध्ये श्रीकृष्णाचं लग्न करण्याची पद्धत पाहिली, पण बाळूमामाचं लग्न आणि बाळूमामाची अशी कथा अजून काय कथेमध्ये कुठं घडलेली नव्हती. उद्यापासून बोपाने नावाचं गाव नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात आहे. त्या गावाला उद्यापासून तुमच्या पुढं उभा आहे ना, याच महाराजाची कथा आहे. जगभर बॅनर प्रसिद्ध झालंय आणि उद्यापासून तीच कथा आहे. आम्ही या चॅनलवर अनेक प्रकारानं ती कथा टाकायचा प्रयत्न केला. त्या बाळूमामाचं चरित्र मी जे तुम्हाला बोलत होतो मगापासून, बाळूमामाचं चरित्र हे मी तुमच्या पुढं का सांगणार आहे. भंडाराचा कार्यक्रम आहे. नेमका हा भंडारा आणला कुणं, हा भंडाराचा कार्यक्रम म्हणजे काय आहे, हा प्रश्न अनेक लेकरा बाळायला पडलेला. त्यानं मोबाईलवर पाहिलं भंडाराचा कार्यक्रम, श्याम महाराज गांगुर्डे यांचं कीर्तन आणि खाली 4-5 जणांना तिथं अन्नदान. बरोबर, पण काय आहे हा नेमका, हा सांगत होतो मी तुम्हाला. जगाच्या मालकानं विचार केला, मला जन्म घ्यायचा आहे, पण पवित्र कुळ काय असायला पाहिजे. म्हणून मायप्पा आणि आमाई नावाचे अक्कोळला आलेले एक परिवार सापडला. मागं नाही जाता आता मी लई, कारण घड्याळाकडे पाहिलं तर पर आडवेचे तिळवे काटे पडले.
आपण लय आडवतील होऊन काय फराळ करण्यात मजा नाही. मग ते फराळ वातड होणार आणि मग ते बरोबर नाही लागणार आणि सगळे लोक नावानं गागणार. एवढा तळतळा घ्यायला मी रिकामा नाही. वा. गरम गरम आहे तवरच खाऊ. भले कीर्तन नंतर पुढच्या वर्षी पाहू. वा. म्हणून त्या कोळला आले. त्यांना मायप्पा नावाचा गोड एक पुत्ररत्न प्राप्त झाला. मायप्पाचं लग्न करायचं ठरलं आणि मायप्पाचं लग्न करण्याकरता त्यांनी एक सुंदर मुलगी बघितली. मुलीचं नाव सुद्धा सुंदराबाईच होतं. आणि त्या सुंदराबाई बरोबर मायप्पाचा विवाह झाला. हळसिद्धनाथाची तिथं एक समाधी आहे, संजीवन समाधी आहे. हळसिद्धनाथाची सेवा करायची. पांडुरंगाचं गोड मंदिर आहे. या सुंदरादेवीनं मंदिरात जावं सकाळी. काकडा भजन असायचं. जसं पंचप्राण आरत्या घेऊन देवश्री येते घेऊन देवश्री येते भावे व वाळते राये रखमाईचा पती. यांनी त्या रखमाईच्या पतीला ओवाळायचं. हळसिद्धनाथाला जायचं. हळसिद्धनाथांचं दर्शन घ्यायचं. घरी यायचं. आपल्या सासू सासऱ्याचं दर्शन घ्यायचं आणि असणारा दिवसभर कामधंदा करायचा. दररोजचा नित्यनेम त्यांचा चाललेला. हळसिद्धनाथाला सुद्धा असं वाटू लागलं काय पुण्यवान स्त्री आहे. एकही दिवस न टळता काकड्याला यायची. एकही दिवस न टळता हळसिद्धनाथाच्या समाधीला जायची. एकही दिवस न टळता नित्यक्रम टाळलाच नाही. म्हणून भगवंताच्या मनात आलं असं कुळ पवित्र, अशी माता जर पवित्र असेल तर आपण काहीच्या पोटी जन्म घेऊ नये. म्हणून देवाच्या मनात आलं आणि एक दिवसानं तिला गर्भ आता मोठा होऊ लागला. 1892 साल आहे. 1892 सालामध्ये आता मात्र गर्भ तिच्या उदरामध्ये वाढू लागला. आणि तो गर्भ त्या आईला सांगू लागला, सुंदर आईला सांगू लागला, आई मला काहीतरी खावं वाटतंय. तुम्हाला राहिलंय का? पुरुषांना नसतो. तुम्हाला फक्त एवढंच माहित आहे. जर आपल्याला फोन आला कुठं तुम्ही म्हटले आम्ही पलीकडचं कोणतं शहर त्या गावाला. बरं बरं काय करता? काय नाही डिझेल घ्यायला आलो जेसीबीला. बोरं घेऊन येता किलोभर. समजायचं अंगणवाडीत जावं लागणार. मी इथलं नाही सांगत. आता त्रेतायुगात चालता का माझ्या बरोबर? त्रेतायुगातलं सांगतो. भजन करा विठ्ठल. प्रभू रामचंद्र होत नव्हते म्हणून राजा दशरथाला वशिष्ठजींनी यज्ञ करायला सांगितला. आणि यज्ञातून प्रसाद निघाला. वशिष्ठजी आता मात्र दशरथाला म्हणू लागले, राजा दशरथा प्रसाद तुझ्या पत्न्यांना दिला पण त्यांना काय झालंय का? म्हणले म्हणजे काय? अरे जाऊन विचार. कुलगुरु वशिष्ठ सांगेन रूपवरा असं ते गरोदरा तुझ्या कांता. मी हे वाचलंय. तुम्हाला वाटले बोर नवीन नाही, त्रेतायुगापासून आहे. मला रामायणाचा मला वाचायचा छंद आहे थोडा. हा ऐका ना अतिशक्ती रामायणात गोड आहे. ती लईच भारी आहे. आज नाही घ्यायचं, आज बाळूमामा घ्यायचे. हा आणि मग त्या सुंदरा देवीला सुद्धा तसं वाटू लागलं. आणि अखेर एकादशीचा दिवस आहे. एकादशीच्या दिवशी सुंदराबाई म्हणल्या, धनी मला असं वाटतं कीर्तनाला जावं. अगं कीर्तनाला जावं, लोक काय म्हणतील? आपण कीर्तनाला गेलो लोक हसायचे नाही का? टीव्ही पाहू टीव्ही. हा काय जाती कीर्तनाला? कीर्तनाला कोणा जावा? ज्याला लाज नाही त्यानं कीर्तनाला जावा. ज्याला काही कळत नाही त्यानं कीर्तनाला जावा. अरे आपण अभ्यासू माणसं. आपल्याला गावात आपल्या किती उद्योग आपल्या माग. आपण थोडा आणावा, थोडी वतावा, थोडी. अरे कुठले कुटाने करतीस तू? आशातले ते नव्हते. मला हे सांगायचंय. विठाल ते यातले नव्हते. ते कीर्तनाला म्हटले का यायचे, बसायचे. गावात हळसिद्धनाथाच्या समाधीवर भजन व्हायचं, कीर्तन व्हायचं. एकादशीचा जागर असायचा. आईसाहेब टाळ घेऊन यायच्या, उभ्या राहायच्या, मस्त भजन व्हायचं. एक दिवसानं गर्भ वाढू लागला. अमावस्याची रात्र आली का त्या आईसाहेब सांगायच्या, ओ धनी मला असं वाटतं स्मशानात जावं. एकादशीला कीर्तनात जावं हे बरं वाटलं, पण स्मशानात जावं तो का डोकं फिरलं का काय? अमावस्या आणि अमावस्याला कुठं स्मशानात? ए बाई हे काय सांगू नको. ती म्हणायची जमत नाही, तुम्हाला नाही यायचं. चालले मी. नको तिथं भूतरा त्यांच्याकडे जाय. भूते वेद
नाचती भूते वेताळ 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 नाचती हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती 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 का जायचं तिथं? अगं तिथं भूत आहे, भूते वेताळ नाचती. पण मला हे द्यायचंय. ती जेव्हा सांगायची ती बोलत नव्हती. मग बाळाची आई नाही बोलत, बाळाची वासना बाळाच्या आईला गावात निसता गावातले खडे खायला लावत. तुम्हाला चौघायला नाही माहिती, यांच्याकरता टाकला हा मी. नवीन आहे विनोद. घरात कोणी नाही ना बितडाचे पापडे काढून खातीन. आपण जरा भितकावून उखरली बोक्यानं बोका नाही बोकीनच खाती. ते आतलं गप नाही ना बसत. ते सांगतं हे खावा ते खावा. मग ढेकळं खाणार जर झालं रानात गेल्यावर तर मग ते असं ढेकळं खाऊ निघत पुढं. आता नाही, नंतर कधीतरी मी पुन्हा येईन आणि मग ढेकळं आज जो वंश वाढत होता ना तो वंश माणसाचा नव्हता, तो वंश होता देवाचा. त्या देवाचं नाव आहे भगवान शंकर. भगवान शंकरजीनं त्या सुंदरा देवीच्या गर्भामध्ये प्रवेश केलेला होता. आणि भगवान शंकरजीचं राहणं कुठं आहे? स्मशानात. त्यांना काय माणसात आवडत नाही. त्यांना स्मशानात जर आवडतं तर हिला कसं बसू देईल? साधा अंगात जर माणसाच्या आलं, मशा जर आला तर गुडघ्यावर उभं राहतं असं ढोपर. तुमच्याकडे येतो का? आमच्याकडे दत्त येतो काहीच्या अंगात. दत्त जर आला ना, अशी जाळी जर घातली ना, ए दत्त्या, दत्ताला दत्त्या. दत्तू सुद्धा नाही. याच्या साधा अंगात आल्यावर जर तो हा देवाला दत्त्या म्हणतो, राजा हो नाही गोदाडात हसणार. आणि मग म्हातार म्हणणार काकू का म्हणून हसती? पायरे बाबिया म्हणला श्याम बाबांना हसवली. बाबा मी विनोदानं का सांगतोय माहितीये? मला सवय आहे मंडपाला विनोदाची झाडलर लावली का ध्यानात राहत. वा वा ध्यानात राहा करत. दुसरं मला आनंद नाही याच्यात. मला आनंद याच्यात आहे मी जर एवढ्या लांबून आलो तर काहीतरी देऊन गेलं पाहिजे तुम्हाला. विठ्ठल भगवंताला तिथं राहणं आहे, भगवंताची जागा आहे. म्हणून भगवंत या सुंदरा देवीला तिथं घेऊन जायचे. एक एक महिना 9 महिने पूर्ण व्हायलेत. 9 महिने पूर्ण झाल्याच्या नंतरची एकादशी आली. आणि एकादशीच्या दिवशी या सुंदरा देवीनं आपली अपेक्षा व्यक्त केली. धनी आजपर्यंत मला चालता येत होतं, मला पळता येत होतं, मी मंदिरात जाऊ शकत होते. पण माझी इच्छा आहे मला आज काहीतरी होणार आहे. बाळ होईल, एकतर मुलगा होईल नाही तर मुलगी होईल, मला माहीत नाही. पण मला जे बाळ होईल ना ते बाळ होण्याकरता मला असं वाटतं हातात टाळ घ्यावा आणि देवाचं नामचिंतन करावं. धनी काहीतरी करावं. मायप्पा म्हणले बाकीचं काय करू शकत नाही, पण भजनाला आमंत्रण देऊन भजनी घरी बोलू शकतो बुवा. म्हणले येतील, येणार. अगं वर्षभर भजनांमध्ये तू जर टाळ घेऊन उभी होती तर का भजनी यायचे नाही? सगळ्या गावाला आमंत्रण दिलं, सगळे भजनी मंडळ आलं. कोणी ह्या गावचे होते, कोणी कोणतं गाव, वडोलीचे होते, आव्हाण्याचे होते, सगळे तिथले भजनी. सगळे आसपासचे गोळा झाले. श्यामबाबाचं कीर्तन ठुलं नाशिकच्या. हा आणि रात्रभर जागर झाला. द्वादशीचे पारणं झाले. 4 वाजून गेले. दुपार टळली गेली. आणि मग यांच्या मनात आलं आता मला जन्म घ्यायला हरकत नाही. पवित्र कुळ यांनी प्रमाण दिलेलं, पावन तो देश आणि तिथं जन्म घेत असतात. म्हणून आधी कुळ पवित्र, आईची कुस पवित्र केली. त्या कुशीमधून भगवान शंकरजी अवतार घेणार आहे. आणि अवतार घेत असताना एक गीतकार तिथं गेलेला.
गोड गाणं त्यानं गायलेलं आहे. अभंग नाही, हे गाणं आहे. मी म्हणून दाखवतो तुम्हाला. कारण ज्या दिवशी बाळूमामाचा जन्म झाला त्या दिवसाचं एका गीतकारानं गोड असं गाणं गायले गड्या. सुंदरा देवीची पुण्याई कशी आली व फळाला, तो देवाचा देव बाळूमामा जन्मला, तो देवाचा देव बाळूमामा जन्मला, तो देवाचा देव बाळूमामा जन्मला, तो देवाचा देव बाळूमामा जन्मला. सुंदरा देवीची पुण्याई कशी आली व फळाला, सुंदरा देवीची पुण्याई कशी आली व फळाला, तो देवाचा देव बाळूमामा जन्मला, 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 तो देवाचा देव बाळूमामा जन्मला. अशा स्थितीमध्ये गाव गोळा व्हायला लागलं. हा बारीक बारीक गाव गोळा व्हायला लागलं. वरच्या आळीची लोक आली काय, खालच्या आळीच्या बाया गेल्या काय, त्या म्हणू लागल्या अगं बघायला काय झालं. म्हटले काय, आधी एक मुलगी होती, नंतर दुसरा मुलगा झाला आणि आता तिसऱ्या मुलाचा जन्म होतोय त्या घरात. वरच्या आळीला कशाचा गलबला, बाळूमामा जन्मला हो बाळूमामा जन्मला, बाळूमामा जन्मला, बाळूमामा जन्मला. बाळूमामाचा जन्म झाला, सगळा गाव आनंदी झाला. जसा गोपाल कृष्णाचा जन्म झाला होता आनंद उत्सव साजरा झाला, तसा बाळूमामा जन्माला आल्याच्या नंतर अक्कोल गावामध्ये आनंद उत्सव साजरा होतोय. ते अक्कोल गाव अगदी आनंदित झालं. दरवाजामुळं सगळ्या लोकांचा महिला मंडळाचा थवा आला आणि सगळे म्हणू लागले किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. हो आणि जसा गोपाल कृष्णाचा बोलबाला झाला तसा बरोबर 8:30 वाजता अर्धाच तास माग राहिला. म्हणून आता तो जन्म आपण आवरून ठेवू. तिथं जसा जन्म झाला असा इथं जन्म झाला. एक एक दिवसानं बालक लहानाचं मोठं होऊ लागला, वळू लागला, खेळू लागला, पोरांमध्ये जाऊन लागला. असे पोरं जमायचे आणि पोरं तोंडाकडून पळायचे आणि हा उलटा पळायचा. याला पुढून पळताच येईना. लोक म्हणायचे हे काही येडं दिसतं का काय. म्हणले काय मागून डोळे. अरे अरे हा जगाचा नायक आहे, विश्वाचा चालक होणार आहे, याच्या हातात सूत्र घेणार आहे आणि सगळ्या लोकांना एकत्रित करून जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा भंडाराचा कार्यक्रम करणार आहे. याचा जन्म आहे. लोकांना कळायचं नाही, लोक नावं ठेवायची. सुंदरा देवीला म्हणायचे सुंदरा काय पोरग तुझं, साऱ्या गावात भटकत, काट्या कोपाट्यावर झोपत, झाडाच्या शेंड्यावर कुठं जाऊन बसत आणि पुढून तोंडाकून पळायचं तर ते मागून पळत, त्याचा कवाय रिवसच पळलेला. लोक हसायचे. आणि सांगू तुम्हाला, ऐकून जा एवढं घरी, ज्याला लय लोकांना हसलं ना ते सगळ्यात मोठं होत असतं. हसलंच पाहिजे. आमच्या भजनाला जर काही आले ना आणि त्याला एकच चाल, ती नवीन भजनी जर आला त्याला एकच चाल. पहिल्यापासून अख्ख्या महाराष्ट्रात कोणत्याही भजनाला एक चाल येत असती. त्यानं चाल म्हणायची बघा. पखवाजा असा बसलेला आणि त्यानं सुरू करायचं, तू का म्हणे माझे हेची सर्व सुख. प्रत्येक भजनाला बरं का, कोणचाही नवीन भजने आला की चाल शिकावंच लागत नाही त्याला. मार तुमचं काय मत. बरोबर, प्रत्येकाला येते. जर त्याला हे बाकीचे हसले, त्याच्या मांग नाही म्हणले, त्यानं म्हणायचं हा तू टाळ तुमचं बजट. समजायचं हे गाईचा गोठा करणार आणि किटल्या होच मरणार. विठ्ठल एकंदर म्हणलं ना जाऊ द्या, चुकलं सर तर चुकलं सर, खाली मान खालून बसलं ना बाकीच्या म्हणायचं खाल मानायची तीन. त्याला काय कळत, नको कळू देऊ. ती यायचं ऐकून 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 बराबर काही थोड्या दिवसामध्ये प्रवचन करायला लागत. हे इडच बाजनात रंगली. हे आयुष्यभर भजन करणार, तू मोठा कीर्तन करणार, आमच्याकडे नाशिक येऊन कीर्तन करणार. आणि हे आज खेळ कुठं आहे का नो रामभाऊचा, म्हणजे हा खेळ आहे तुम्ही. अरे त्याला भजनाला येऊ देत हसत होती.
वा ज्याला लय नावं ठुले ते मोठं झालं. तुम्हाला एकाच नाही, ज्ञानोबा रायाच्या जोडीत लोकांना शेण टाकलं. ज्ञानोबा रायाच्या जगात सगळ्यात श्रीमंती असल वा. तर जगाला शिकवणारी, मायभूमीला ताकद देणारी आणि प्रत्येकाला तरुण नेणारी ज्ञानेश्वरी ज्ञानोबा रायाने की. वा ज्ञानोबा राय जर म्हटले ते लोक लय त्रास देतात. बरं आहे आपलं आपलं घर, आपला आपला प्रपंच करावा, जगाच्या काय नादाला लागत्या. ज्ञानोबा रायाला महती मिळाली नसते. तुकाराम महाराजाला मंबाजीनं बदा बदा काठीनं मारलं. मंबाजीच्या घरी माणसं पाठवले. मंबाजी आज कीर्तनाला दिसत नाही. मंबाजीचे हात सुजले. काय पाहुण्या, मंबाजी बरं नसेल वाटत हो. मंबाजी मला मारल्यानं तुमचं समाधान नाही, पण तुमचे हात दुखत असतील ना, मी हात दाबून देतो. तुकाराम महाराजाला काठीन मारलं. तुकाराम महाराज बिस्किटचा पुडा घेऊन त्याला भेटायला गेले पाहिजे. असे तुकाराम महाराज जर आपल्या गावात झाले तर जगाच्या पाठीवर आपल्या गावाचं नाव मोठं झाल्याशिवाय. हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. देह कष्टाविती परोपकारे, देह कष्टाविती परोपकारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणाकरता यांच्या विभूती महाराजांना गोड प्रमाण दिलं. म्हणून त्यांना लोक काय चांगलं म्हणत नव्हते. आई काय वर घ्यायला जायची, आई म्हणायची बाळा चांगला राहा रे बाप्पा. लोक नावं ठेवायला लागले. घरी आलं, घरी आल्यावर बापानं म्हणायचं ए याला काय शिकव. वा हे लेकरू इकडे तिकडे उदांडासारखं फिरतं. ज्या घरची आई शिकली त्या घरचे लेकरं सुशिक्षित असतात. म्हणून पोरी पाहायला गेले पहिले विचारिते कितवीत आहे, शाळात कितवीला जाते, म्हणले तिसरीला. मग नको भाऊ म्हणले. शिकलेली सवरलेली बाई का केली. आपल्याला काय येईना आणि आपला पाय घरात राहणार नाही हे आपल्याला कळालं होतं. म्हणून चांगली पोरगी आणली का नाही. बाप खवळायचं, बाप म्हणायचा शिकव याला काय. सुंदरादेवी म्हणायच्या जाऊ द्या काय शिकल ना शिकल माझं पोरग मी पाहून घेईल. नाही नाही 4 वर्षाचं झालंय टोंगे, आता घरात ठेवण्याच्या लायक नाही. जवळच असणाऱ्या चंदूलाल शेठ वाण्याकडं कामाला ठेवायचं ठरलं. कोणाचं सांगतोय मी तुम्हाला, मंदिरात बसलेल्या देवाचं चरित्र. चंदूलाल शेठ वाण्याकडं चाकरीला ठेवायचं ठरलं. मायप्पाने हाताला धरलं. सकाळचा प्रसंग आहे. 2-4 मित्रमंडळी घेतले गेले चंदूलाल शेठकडं. चंदूलाल शेठ असा घरात बसलेला आहे. मोठा मालक आहे, त्याचा मोठा वाडा आहे, गुरंढोरं आहे जवळ, बरेच गडी आहे कामाला. चंदूलालला सांगायला गेले आमचं पोरग राहू द्यावा म्हणून. हे घरात बसले आणि दारात ते गाय बांधलेले आहे. काही दिवसापासून गायनं चारा खाल्लेला नाही, चाराच खात नव्हती. अनेक वय देऊन गेले. गाय अशी हडकाळी श्यामबाबा सारखी झालेली, खायलाच राहिलं नाही ना. पाचरा सारखी झाली पार. गाय काय खाईना. आणि हे बसले घरात जाऊन. तेवढ्यात यानं पाहिलं 4 वर्षाचं पोरग आहे. किती 4. गाई जवळ गेलं, गाईला म्हणायला लागले कशा पायी मरती आणि तू मेल्यानं कोणच्याला फरक पडला. एक मेली तर दुसरी करत्यात, यायला काय फरक नाही पडत. वा गाईचं सांगतो मी. तू मेली काय आणि तशीच ताटकळत बसली काय. हे गावात जातील आणि वडे दणकून येतील आणि तो कपाती नाव जेवले नाही काय. खाऊन गे नसल खात तर नको खो, पठ्ठ्या झोपला. तिला नाही जाता येत हाट्याला. गाईचं सांगतो मी. दाव्यानं बांधलेली. हे गेले हे सांगू लागले अग तुझ्या चन काय होणार नाही, तू मर एकदाची, याला काही फरक नाही. हा तुम्ही जर गाईचं कधी गेले आणि गाईला जर खुट्याला बांधलेल्या गाईला विचारलं ना, गायला गोडत बोलत असते. पंढरीच्या वारीला घेऊन गेल्यावर कळण गाईला. गाय जर मागं राहिली, आपण जर म्हणलं ना आजी टेम्पूत बसून जावा, पुढं भाकरी तुकडे करावा,
तिकडं रावट्या झाडावा जावा काय आता गुडघे थकले आई जावा पुढं मेल्यानं त्यानं पण अशी जत्रा नाही खेत्रा नाही जीवाचा पत्रा केला पार तवा जाऊ दिलं नाही आणि आता तू जळू देत नाही वाह. गाय म्हणतो मी विठाला विठाला विठ्ठला, 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 हे बाळ मामा गेले हे म्हणले गाई काही खरं नाही तुला वाटत असन यम खुट्यावरच मरू देतीन खाऊन घे ती म्हणली असं राहतं का हा आपलं आपल्यालाच खावं लागतं हे खाऊन येणार आपल्याला कधीही चालणार नाही तोंड पुसून पासून येणार भात केला काय असा भात राहत असतो का सारा चिकाटपाटाक भात बनवून ठेवला कचाकच 5-25 वडे दाबून आला कायला गोड लागन मामानं चारा आणला जरासा जाऊ दे बिचारी लय सांगत नाही तुला घे खाऊन गाय म्हणली खरंय मामा तुमचं गाय गब गब खायला लागली हा पळती नांदवायला लावायची सवय माणसाला पाहिजे नांती पळायला लावायची नको वा. काय दोन्ही पाठीनं चाला त्यात मी त्यातला नाही बरं विठाला विठाला विठ्ठला. चारा खाणारी गाय खिडकीतून चंदूलाल शेटनं पाहिली चंदूलाल शेट म्हणले हे पोरग आणलंय का तुम्ही कामाला हा येच म्हणले गाईला चारा घालून लागलं ये हा येच म्हणजे एवढं गुन्ही पोरगण माझ्याकडे ठेवाय हा मग तुम्ही घरी का नाही सांभाळत याला काय नाही बुवा पण आमच्याकडे लई आहे ना राव दे हे एक तुम्हाला हा हा कारण यांच्याकडे भैरू होता घरात भैरू टेलर काम करायचा हे मंदिरात बसलेल्या बाबाचा भाऊ टेलर काम करायचं कुटुंब चालवायचं आणि हे आज गावभर हिंडायचं वाह. हे घरी थांबलं नाही ना घरच्या कांदे काढायच्या उपयोगाचं ना वांगे खोडायच्या उपयोगाचं हे घेतला फेटाका चाललं बोंब मारीत कोण्या गावाला म्हणजे घरच्याच्या उपयोगाचं ना लोका करताच येतं मुर्द्यान जाऊ ना कशाला लागत आपल्याला सणावाराला सुद्धा जेवायला घरी नाही आमचं एवढं एवढं एक लेकरू आहे एक दिवस ते त्याच्या मम्मीला म्हणलं मम्मी हा रातच्याला आपल्या घरी निम्या रात्री येतो हा बाबा कोण आहे ग ती म्हणली हा तो बाप आहे म्हणजे बाप असा राहतो का त्याच्याला काय माहित त्याला ते निम्या रातच्या कवा तरी येत आणि दिवस उगायच्या आत भरपूर निघून जात त्याला विठालं विठालं विठ्ठला. मी त्यांच्याबद्दल सांगतो त्या असं जिंडायचं ना म्हणून जरा घरच्याने ठेवायचं ठरलं चंदूलाल शेठ म्हणला राहू द्या बरोबर अशी 9:45 वाजत आली ते म्हणले राहू द्या 9 वाजे पोत नोकरी करीन ना म्हणले चांगली इमानदारीत करीन नोकरीला पक्का आहे इमानदारीत नोकरी करणार राहू द्या म्हणले ठेवला तिथं वाह. वाण्याकडे चाकरीला राहिल्यावर दुसऱ्याच्या घरी चाकरी जर करायची असेल तर मग जसं असेल तसं आपल्या घरच्या चाली थोड्याच चालात्या आपल्या घरी जर स्टीलच्या कपात चहा येत असेल आणि दुसऱ्याच्या घरी जर फुटक्या कानात का आला त्याला कान नाही दांडी नाही दुंडी नाही आपण व्हा बदलून आणा ते म्हणजे निघ चाल घरी दिला तर गोटायचा सोडून चालन का असं आता समजा मी तुमच्या घरी आता आलो आता तुम्ही मला इथं बसवलं जेवायला बसवलं मस्त बरोबर का नाही जेवण खावण झालं बाबा उचला पत्रवाळ्या उचला मी धोतर खोसावं का नाही रीत जर तुमच्या गावाची तशी असेल तर मी करायला काय अडचण आणि जर मी नाही काम केलं तर संतोष भाऊ काय बाबा बसा बरं गाडी जर लागा मार्गाला रीत असती गावागावाची भाऊ तुमच्या रीती रिवाजा परमाने मला वागणंच आहे बरोबर का नाही चला हे यांचं काम करत असताना यांना गडी माणूस म्हणलं गेलं गडी माणूस म्हणलं की त्याची राहायची व्यवस्था आपल्या बेडमध्ये नसती मग गोठ्यात राहायला दिलं गोठ्यामध्ये फुटकं ताट जेवायला दिलं चंदूलाल शेठची आई त्यात द्यायला जेवायला द्यायची 4 वर्षाचं पोरग 7 वर्षात झालं तब्बल 3 वर्ष नोकरी केली बाकड्यावरचे पोरं मी जर इथून गेलो ना इतके हानीन मग कोणाचे असू ते मग तुम्ही कळ घरी आणली महापौराला का म्हणून मारलं तो काय संबंध मारायचं म्हणायचं नाही इतका हानीन त्याची बसायची जागा त्याला खाली बसता सुद्धा यायचं नाही 8 दिवस परत इतकी लाल करीन बसायची जागा फक्त आता कोणाचं आहे ना त्यात गपचित उठा तिकडे जा ज्याचं आहे त्यानं जाता का मी जाऊ कोणतं कर तुमचं आहे का
दापल यांचं नाही ना? नाही नाही यांचं विठाला 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 चंदूलाल शेठ जेवण करायचे झोपायचे. एक दिवशीचा प्रसंग आहे. ते म्हणले साधू या जगामध्ये श्रेष्ठ आहे, हे जगाला कळण्याकरता मला काहीतरी चमत्कार करणं गरजेचं आहे. म्हणून त्याने चमत्कार करायचा ठरला. त्या फुटक्या ताटामध्ये वाण्याच्या देवाचं दर्शन आईला घडलं. आई ते ताट उचलून आणते, घरामध्ये नेते, देवघरात ठेवते आणि मुलाला सांगते, चंदूलाल रातच्याला मला देवाचं दर्शन झालं रे. म्हणले कुठं? ताटात फुटक्या. अरे पण चंदूलाल शेठला दुसरं ताट द्यायला सांगितलं. चंदूलाल शेठनं चांगलं एक गोड ताट आणलं बाजारातून, नवीन ताट दिलं. बाळाप्पा म्हणला मी नाही खात, मला तेच पाहिजे. अरे चांगलं नवं, तू सोन्याचं म्हणशील तर सोन्या चांदीचं आणून देऊ तुला, पण हे नको नेऊ ना. मला ती असंत आहे. 4 दिवसाचा उपवास घडला आणि 4थ्या दिवशी सांगितलं नाही देत ते ताट. लाख लागतो हा प्रपंच, मला नाही लागत तुझी नोकरी बी नाही ना देत. 20,000 देत नाही ना, बाबा बी येत नाही. काय तुमच्या कीर्तनात मला काय करायचे? माय गाडी पलटी झाली, लय पैसे लागायचे. तुम्ही काय मला विचारायला येत नाही मग कशी काय मोरडी म्हणून. कीर्तनाला येईस तोच फोन करतात, निकून नालीत गेला पुला खाली गेला कधी नाही. मग तुमच्याकडून हीच नाही घ्यायचे, मग कमी का घ्यायचे बा? विठाला 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 नाही, गोदडीतून हसणार तुम्ही. आणि वहिनी विचारणार का म्हणून हसत होते. म्हणले तू आली नाही ना कीर्तनाला, यायला पाहतो तूही हसलीच असती. चला नाही ना देत, राहू दे तुझं ताट. पण एक ध्यानात ठेव, जितक्या दिवस हे ताट देवघरात राहील, जितक्या दिवस या ताटाची पूजा चालल, तितक्याच दिवस तुझा प्रपंच चालल. ज्या दिवशी या ताटाची पूजा बंद, त्या दिवशी तुझ्या घरात उंदरच खेळणार. आजही जर अक्कोळला तुम्ही गेलात तर चंदूलाल शेठचा वाडा विचारायचा, उंदरच खेळा त्यात महाराज. संतांचं वाक्य आहे, वाया जाणार. संतांची संगत ताटाला घडली तर ताटात देव दिसला, आणि संतांची ताटाची झाली, सज्जना उंदर खेळले घरात. आज घडतंय. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, संतांचं जर संगत झाली तर होतं काय मला शब्दात सांगता येत नाही. अभंगाचं पहिलं चरण. काय गोड आहे. मला पहिल्यांदा काय वाटलं, एक तर हे निवडून येतील, हे येतील, नाही जे दोघं आले ते येतील, पण अपक्षच निवडलं. कसं वाटलं? असं घडलं पाहिजे, याला राजकारण पकलं म्हणतात. विठाला विठाला ज्याचा भरोसा नाही ते निवडून आलं पाहिजे, मग राजकारणात मजा आहे. गोड चाल मस्त. बरं का साधू थोराय
संगत झाली ताटाची, ताटात देव दिसले. चला दुसरं. यांनी मग आता तिथून घरी आलं. घरी आल्याच्या नंतर आई बाप म्हणू लागले, आला का घरी? एखादं बोर्डिंगला पोरग टाकावं, त्यानं तिथं कळी कराव्या, मास्तरला पाजावा, मास्तर सही दोघायचा व्हावा, मास्तर एका दवाखान्यातून हा घरी यावा. घरचे काय म्हणतील? अरे तो करता मी एवढा कोदा केला. घरचे आले घरी म्हणायला लागले, त्यांचे वडील बाळाप्पाला, ए बाळाप्पा, ए अरे ब्लेका घरी आलात? ते मायाप्पा चिडले. अरे तुला आम्ही चांगलं चंदूलाल शेटकडं काही दिवस ठेवायचं ठरलेलं, तू तर आला घरी. बाबा ऐका, वहिनी हो वहिनी, ओ वहिनी मा मोठ्या भावाची. अहो धरा दाबून चिपून गटकबर 10-15 मिनिटं. विठाला विठाला घरी आल्यावर ते म्हणू लागले, मला काय तिथं राहायचं नाही. म्हणजे मग लोकाच्या घरी राहून लोकाचे वाडे राखण्यापेक्षा एवढं घरी घेऊन जा मान्ना, एवढं लय गोड आहे. आता या मंदिरातल्या देवानं स्वतःच्या बापाशी बोललेलं वाक्य आहे, लोकाचे वाडे राखण्यापेक्षा मला एक असा मोठा वाडा बांधायचा आहे का जगभरातले लोक त्या वाड्यात येतील आणि सगळे लोक जेवून जातील. ते म्हणले हे काय कामाचं राहिलेलं नाही, काही बोलायला लागले. ते सांगायचे साधू थोर आहे. संगत झाल्यावर होतं काय बघा. बाप म्हणला तू आता काही इथं राहण्याच्या लायकीच नाही. त्यांची मोठी बहीण होती, बहीण आलेली होती नेमकी, तिचं नाव होतं गंगूबाई. म्हणले गंगू हे जाय गड्या तुझ्या घरी घेऊन, काय 4 दिवस राहीन ना, चांगलं धरून चोपाल म्हणले, याला गाय वाळायला लाव. हे तिथं गेले तेव्हा सत शिकले पा बाबा. तुमच्याकडे असंच म्हणतात का, उमऱ्यावर पाणी टाका? शिकल्यावर आमच्याकडे पाणी टाकतात का म्हणून माहिती का, शंभूड पडलेला असतो. लोक काय याचा अर्थ का आला लावी त्या बाया म्हणत्या पाहुणे येणारे, पाहुणे बिवणे काय नाही, शिकलं का त्याच्यात ते पडत आहे. विठाला चंदूलाल शेठ जास्त हसलो का? थोडं रड येतो आता. नाही बरोबर आहे द्यायचं, आयुष्यभर रडतो ना. आता कीर्तनात कुठं रडत, घरी तर रडतोच आहे ना. घरी तर रोजच रडणं चाललंय आपलं. बांगड्या नाही, बायानं मनशाल्या केल्या. आपल्याला फुटका मनी नाही, चिंगड्यायला भाऊ नाही, ऊसाचे पैसे आहे ना. बाईने एवढी मोठी नोंद केली ना, आपल्याचा नाकात कुडी निघताना रडत होते. यायनं सांगितलं नाही तुमच्याही घरला राहत ना, चाललो बहिणीकडं. बहिणीकडे गेले, बहिणीच्या चाकरी करू लागले. बहिणीच्या घरी गुरंढोरं वळत असताना, बहिणीची जनावरं राखत असताना त्यांना रस्त्यामध्ये एक बाबा भेटले. ते बाबा म्हणू लागले, हे बघ जर या विहिरीतलं पाणी तू काढून मला पाजलं तर आम्ही असा आशीर्वाद देऊ तुला. कोणाला? मंदिरात बसलेल्या देवाबद्दल बोलतो. असा आशीर्वाद देऊ का तुला वाचासिद्धी प्राप्त होईल, तू जर जे बोलला ते खरं ठरणार. म्हणले पण ती विहिरीत पाणीलाही खोल आहे ना, मग आम्ही काय परीक्षाच घेणार आहे ना, तू पाणी काढून दिलं तर आम्ही आशीर्वाद देणार आहे. अवघड विहिरीचे पाणी पाजता, मामाच्या आरतीत आहे बघा. हा प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, आणि आशीर्वाद दिल्यावर याला काय तो कळला नाही. हे गेले घरी, कामधंदा करू लागले. कामधंदा करायची, जनावरं वाळायची, राखायची. आणि स्वतःच्या मामाकडून, त्यांच्या मामाकडून, बेंद्रेंकडून त्यानं 5 शेळ्या बकऱ्या आणलेल्या होत्या. मामाच्याच घेऊन गेलेले तिकडं. वाईट राहील माझ्या बहिणीकडं तुमच्या काय. स्वतःच्या कमरेचा त्यानं करदोडा विकला, आणि तो करदोडा विकून एक शेळी घेतली आणि एक गाय घेतलेली होती. या देवानं स्वतःच्या करदोडा विकून चांदीचा, यानं प्रॉपर्टी दुसऱ्याची मुरगळून आणलेली नाही, स्वतः विकलेलं. त्यांच्या चरित्रामध्ये बघा 30-32 पानापासून सुरू आहे. काय गोड चरित्र आहे देवाचं. आणि यांना वाचा सिद्धी मिळाली. मग घरचे काही लोक आले, म्हणले केवढं झालं पोरग पाहून येऊ. आपलं पोरग 8 वर्षाचं होतं चंदूलाल शेटकडून घरी आल्यावर. बहिणीच्या घरी 2 वर्ष राहिले, 10 वर्षाचं झालं. पहिले जुन्या काळात लग्न लवकर करायचे. तुमचं कधी झालं पेटी मास्तर? काच पोरं ठेंगडे असायचे, पुरीच बारकाले असायच्या. जुन्या काळात कसं होतं,
पुरी लहान लहान म्हणून तो पळू पळू जायचे ना, मग लोक धरू धरू आणायचे. तिला काय कळलं ना, आणि हा गाजड्या गपा गप हाणायचा. आताच नाही. ते मागच्या म्हातारे बघा 2-4 त्याला ते वाट्यावर बसलेली, त्याला विचारा. जुना काळ लय भारी होता. यायला गावात कोणी आगलं नाही का, गावाचा ताण बायको काढायचा घरी जाऊन. आता बायाच ताण आपल्या काढीत्या, कारण सत्ता बाया का गेली. अंगणवाडीचे मास्तर बाया, सुरुवात तिडून आहे. अंगणवाडीला मास्तर म्हणा बाया, हा सुरू काय बाया. कांदे निंदायला, कांदे काढायला, बरोबर आहे. आता बघा बरं का हिशोब तुम्ही, रेशन का कोणाच्या नावावर, बाया. रेशन कार्ड म्हणा बाया, म्हणजे घरचा कारभारी कोण, म्हणा बाया. गावचा सरपंच आरक्षण मध्ये बाया. बाया. आमदार बाया. बाया. खासदार बाया. आमच्याकडे खासदार बाईच होती, पवारबाई. नाशिकच्या हो. बाईच. बरं, तिथून जर थोडं वर गेलं, आमदार खासदार झाले. तिथून थोडं जर पलीकडे गेलं वर, तर राहिलं होतं खाता आता आपल्याकडे शिल्लक मध्ये. वा. मग द्रौपदी मुर्मू देशाची राष्ट्रपती म्हणा बाया. आता राहिलं एकच खातं होतं फक्त, की देशाची मुख्यमंत्री बाया नव्हती. नवरा गेल्या गेल्या बाया मुख्यमंत्री झाली. झालं, झालं, झालं. दावं सुद्धा होऊ दिलं नाही. सगळं खातं द्यायचं गेलं. म्हणजे आता आपलं काही राहिलं नाही. आता आपण एकच शांबाबाची दिंडी कवा निघल पाहत राहायची फक्त. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, दिंडी दिंडी. मग करणार काय घरी राहून तुम्ही? तुमच्या हातात ठुलं काय? अजून थोड्या दिवसांनी राज्य यायचंच. जाऊ द्या. ऐका ऐका, हे म्हणले मला जगाचा कारभार पाहायचा, म्हणून यांनी गावची लोक घरची गेले, लग्न करायचं ठरलं. या अंगणवाडीतल्या बाया पोरं कसे सांभाळीत असतील मला तर खरोखर. मी इड आहे का बाया का अंगणवाडीतल्या कोणी सत्कार केला पाहिजे, त्या बायाचा सत्कार. हे पाहिलं का इतकं वाईटा का हे बिचाऱ्या 11 वाजेपर्यंत सांभाळी त्या. खरंच त्या बायाचे सिस्टीमवाले. उद्या हाराना 50 एक. चला जाऊ द्या, विनोद सोडा. त्या लग्नाचा प्रसंग आहे त्या मंदिरातल्या देवाचा. लग्नाच्या प्रसंगाला यांनी सांगितलं माझं जो लग्न जमवायला घेईल, पहिली गोष्ट जो माझं लग्न ठरवल त्या मंडपामधून माझं लग्नाची बायको बाजूला नाही होणार तर मरून पडल. मरणार. हे म्हणले असंच बोलत आहे. याच्या काय खऱ्या गोष्टी नाही. घरच्याने याच्यामुळं आणून घातलं इकडं. जाऊ द्या करायचं म्हणून सत्यवाबरोबर लग्न केलं. आता पटकन उद्या कथेमध्ये, आता ती आपण तिथं कथा होणार आहे, ती तुम्ही सगळे पाहणारच आहे. त्या कथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार लग्न कसं झालं, मरण कसं झालं, ते खरड्या भांड्यामध्ये कसे पडले, मग त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यावर लोकांना कळू लागलं. ते म्हणले ए खरं आहे, बोललं तसं घडतं बरं का. हा बाळाप्पा काय साधा सुद्धा नाही. लोक घाबरायला लागले. बाळाप्पा म्हणला हे बघा आता माझ्यावर जबाबदारी टाकली. जो मेला त्यानं सांगितलंय जनावरं गुरढोरं तुम्ही सांभाळायचे, म्हणून या देवानं ती जनावरं सांभाळण्याकरता रानावनात जायचं. सासू आहे, लहान लहान लेकरं आहे घरातली, आणि अनेक काय गावातले लेकरं ती जनावरं वळण्याकरता रोजानं सालानं महिन्यानं ठेवलेले. या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला. एक दिवशी आता त्या सत्यवा मातेलाही गर्भ राहिला. गर्भ राहिला. हे सांगत होते रान चांगलं नाही, रान नवखय, माहित नाही ही दिंडेवाडी कशी, माहित नाही चव्हाणवाडी कशी. आपण नाशिकचे जपून राहा जावा त्याला सांगायची. वल्ला वाड्यावरच्या लोकायला आपल्याला काय माहिती गावं कसे भूता असतील पलिता असतील. या गावाला माहित नाही ना आपल्याला, नवीन राहणं आहे आपल्याला. म्हणून त्यानं त्या गावात गेलं का रिंगण टाकायचं, बाजूनं बेल भांडर करायचा आणि सांगायचं रिंगणाच्या बाहेर पोरावर आजच्याला जायचं नाही. पण बायको म्हणजे अशी वस्तू असते सगळ्या गावाचं ऐकण पण नवऱ्याचं ऐकणार. तुम्ही काहून हसले? कधी झालंय का घरी काही? नक्की विठाला विठाला
नका द्यायच्या का बोट करू, प्रत्येकाची जिरलीच आहे, पण फक्त कोणी कोणच्याला सांगत नाही. जर गावात आलं चवट्यावर बसताना वट्यावर फक्त विचारायचं, रामभाऊ कस काय? बरं आहे, तुझ्या आईची शपथ कसं आहे सांग. म्हणतं मरू दे रे, विचारितो सांगत गोष्ट पांगत जाय. ए बाय चटका देली म्हणून येऊन बसलो, नाही तर काय आलं सांगू नको कोणला. प्रत्येक कोणाला पण सांगत नाही, एवढंच आहे. असं सत्यवा काय ऐकत नाही. आणि सत्यवा म्हणले आता मला बाळ होणार आहे, पण म्हणतात माहेरची आग बाईला लई. यात्रा आहे, जाऊन यायचं का आई? आईचा आणि लेकीचा रात्री थाट झाला. धन्याला फक्त विचारून घेऊ. धनी म्हणले जाऊ नका, देवा जवळ आलेत, 9 वाजायला गेलेत, 9 वाजता तळ उचलायचा इथला, वा दुसऱ्या गावाला न्यायचंय. जत्रेला गेल्यावर कवा यायच्या पुन्हा, तर तुम्ही जत्रेला जवळ जाणार नाही, नाशिक म्हणजे सोपं नाही, आणि पुन्हा यायचं आणि जायचं आणि अंतर थोडं नाही. मग त्यापेक्षा एक करा, म्हणले काय जाऊ नका. बायानं सकाळी सकाळी रामपाऱ्यात तयारी केली, बुवा निघाली आहे. पण ज्या रस्त्याने गेले का भला मोठा जनावर आडवा व्हायचं, फुस करून धावायचं द्यायचं. नाग भला मोठा आडवा व्हायचा. रस्ते बदलून पाहिले, डोंगर बदलून पाहिले, इकडून श्रीरामकडून काही येऊन पाहिलं, तिकडून येऊन पाहिलं, पण साऱ्या रस्त्याची कामं चालू. कुंकडूनच रस्ता चांगला नाही ना, तसं त्याला झालं. त्यांना तशीच भीतली, कोणत्याच बाजूनं जाऊ दे ना. अखेर वळून वळून दिवस उगायच्या त्या मामाजवळ आणून सोडल्या. आल्या का जत्रा करून आल्या? मग दिमाखानं गेल त्या दोघी पण. काय धनी, असा मोठा जनावर फडा काढून आमच्यावर धावायचं. आणि मग काय केलं तुम्ही? काय केलं? आलो ना परत. म्हणलं ते जनावर घन माहीत कुठं गेलं. म्हणजे हेच होतं का ते कुकुलावून बसलेलं? म्हणले नाही, ये ना असं नव्हतं, त्या मागच्या सारखं होतं. म्हणले ये फडा काढून बसलेलं. म्हणले हेच होतं ना धनी. मग मी काय सांगत होतो तुम्हाला, यांना झाली होती वाचा सिद्धी. बोलल ते खरं ठरायचं. तुम्हाला जाऊ देणार, तुम्हाला जाताच येणार नाही. गेले असता तुम्ही बसा. आणि ऐका, उद्या अमावस्या आहे. अमावस्याच्या रात्रीला एक तर देवाच्या जवळ राहावं, नाही तर संताच्या जवळ राहावं. संत देव एकच आहे, म्हणून मामानं तळावर नियम घालून दिलेला आहे. सगळ्यांना अमावस्याच्या दिवशी मंदिरामध्ये येत जा, भजन करत जा, आणि अमावस्याला प्रहार देत जा. अमावस्याची काळकुट्ट रात्र. जर आपल्यावर काय भूतपलित येणार असलं तर मंदिरात आल्याच्या नंतर ते भूतपलित पळून जातं. म्हणून भंडारा हा अमावस्याला करायचा असतो. तुम्ही करता का? नका करू बा. विठ्ठल मामाला अमावस्याचा भंडारा करून दिलेला आहे. बघा मंदिरांवर अमावस्याचे भंडारे चालतात. आपण सुद्धा परंपरा घालून घ्या. नाही जास्त ना, थोडं थोडं का होईना पण आणत जा, आणि अमावस्याला भंडारा करत जा. मामानं सांगितलं, ऐकलं नाही त्यानं. रिंगण घातलेलं, रिंगणाच्या बाहेर जाऊ नकोस पुरी. सत्यवा काय ऐकायला तयार नाही. आईला म्हणले, आई लय पोट दुखायलं ग. बाळातपणाच्या वेळेला पोट दुखतं, माहिती ना तुम्हाला. आपल्याला काय माहिती, बाळाला माहित असतं. बाळ काय मग तिचं दुख. आपल्याला फक्त एवढंच माहिती, पब्या उठ, गाडी काढून चल दवाखान्यात. बाकी आपल्याला उठ एवढ्या रात्री, अरे मड्या ती दुखून राहिलं चल. आपल्याला एवढंच माहिती, आपल्याला बाकीचं काय माहित. आणि तिकडे गेल्यावर आपण तिकडं नाही, आपण बाहेर झाले हो पाहू. पोटाला दुखायला लागलं. सत्यवा आईला सांगू लागली, आई गो मला नाही धीर धरवत. म्हणले पण मालकानं सांगितलंय रिंगणाच्या बाहेर पाय टाकायचं नाही. अमावस्याची काळ कुट्ट रात्र 12 वाजून चाललेले आहेत. अगं बघ रानात कसे रान बोके गाळगायला लागलेत. काळ कुट्ट रात्र आहे, पोरी जाऊ नकोस. ऐकलं नाही सत्यवानं. अखेर सत्यवा उठलीच, आणि तिला वाटलं मलमूत्र विसर्जन केल्यानं पोट राहून जाईल म्हणून रात, आणि मी तुमच्यासाठी गेलो. उद्यापासून संन्यास. या देवानं बायको सोडली, घरी आलं. घरी आल्याच्या नंतर बायको सोडून इकडं आला, आणि इकडं आल्यावर तिथली लोक म्हणू लागले मामा गेला. आमचा मामा. आता ते राहायला बहिणीच्या घरी असल्यामुळं तिकडचे लोक मामा म्हणायचे. आमचा मामा म्हणता म्हणता बाळप्पाचा बाळू मामा त्या दिवशी झाला. विठ्ठल विठ्ठल.
घरी आल्यावर मग आता मात्र यांनी ठरलं आता आपल्याला जगाचा उद्धार करण्याकरता आपण झालो मोकळे. माणूस मोकळा व्हावा लागतो जगाचा उद्धार करायला. जर गुंतून राहिला तर जमत नाही. आता मी जर घरच्यामध्ये गुंतून राहिलो असतो ना, जाऊ दे तुला सोडून मला करमत नाही, मग तुला सोडून जर मला करमत नाही तर कोणत्या दिवशी कीर्तनाला जाईल? फक्त तुझ्यासाठी म्हणल्यावर कवा कीर्तनाला जायचं? घर सोडावंच लागतं त्याच्यासाठी. प्रपंच टाकावा लागतो. प्रपंच सोडला तर परमार्थ आहे, देवापर्यंत जाता येतं. असो यांनी निघालं, यांची स्वतःची दिंडी काढली. बापाला सांगितलं बाबा आता मी तुमचा राहिलेला नाही, मला जगाचा प्रपंच करायचा आहे. मला जर लेकरं बाळ झाली तर मी माझ्या पोरांमध्ये रमल, मी माझ्या बायकोमध्ये रमणार. लेकरं बाळ सांभाळता सांभाळता 9 कधी वाजतील मला कळायचे नाही. आणि मग मी यांच्यात जर रमलो तर जगाचा भंडारा कधी करायचा? ही माझी लेकरं सगळी, मला यांना सुख कधी द्यायचं? मी त्यापेक्षा आता असं करतो, मी काय तुमचा राहत नाही. म्हणून तिथून काढता पाय घेतला. मामा रस्त्यानं चालायला लागले. एका बापलेकाचं रस्त्यात भांडण झालेलं. बापलेकाचं भांडण याच्यावरून होतं, बापाच्या हातात होत्या नागराच्या मुठ्या आणि पोराच्या हातात होते बैलाचे कासरी. बाप म्हणायचा पोरा हे वारुळ नागरायचं नाही, पोरग म्हणायचं वारुळ नागरल्याशिवाय सुट्टीच नाही. ते म्हणले माझ्या आज्यापासून वारुळ पाहतोय, या वारुळामध्ये काहीतरी आवाज येतोय खाली घंटी वाजल्यासारखा. हे म्हणायचं नाही नागरायचं, पोरग म्हणायचं नागरायचं. तेव्हा पण बापल्याकाचं जमत नाही. आजकालचा खेळ नाही हा. बाप जर म्हणला खाल्ल्या तालीत बोर हाणायचं, पोरण म्हणायचं वरल्या तालीत हाणायचं. कोरडं जाईना पण फोपाटा काढीस तो वरलीच ताली कोरणार. ऐकायचं नाही, हे पहिल्यापासून आहे. मामा तिथे गेलंय, कशाला भांडता? म्हणतो नागरायचं, मरू दे रागर चल. म्हणले त्याच्यात काहीतरी आवाज येतो, बघू ना त्याच्यात काय आहे, बघू आपण. पण नागरून तर टाक, पोरग म्हणताय कर ना पुरा. नागरावर पुढं मुडक्यावर पाय दिला, दा सर कॅच कर नागर. मी आऊ थाकायला चांगला झालो असतो पण आता नाही व्हायचं. नांगूर जवळ डळला, खाट नागरानं ती वारुळ तुटलं. 2 डोळ्याचं, 2 शिंगाचं, 4 पायाचं, काळ्या रंगाचं एक जनावर त्यातून बाहेर आलं, जे मामाच्या बाजूने आता ठेवलेलं आहे मंदिरामध्ये. त्याला म्हणतात मेंढी. मेंढीचा जन्म झाला. मेंढी जेव्हा वर आली तेव्हा मामानं सांगितलं, हे बघा तुमचं वारुळाचं काय झालं हे माहित नाही, पण जगाच्या उद्धाराकरता उद्यापासून या मेंढी माऊलीचा जन्म आहे. ज्या कुणाला काय दुःख असेल तो हिला सांगणार, जवळ येणार, ओटी करणार, हिच्या गळ्यात बांधणार आणि हिचं दुःख त्या मेंढीला सांगितल्याच्या नंतर मी ते दुःख हलकं करण्याकरता, या जगाचा संसार वाढवण्याकरता आता मात्र सुरुवात करणार आहे. मला जगाचा काम करण्याकरता चांगलं सूत्र सापडलं. लोक असा प्रश्न मला विचारू नये कदाचित, बाळूमामानं मेंढीच का निवडली, तर त्याचं कारण एवढंच सांगतो आणि शेवा थांबवतो. बाळूमामाच्या संगतीत मेंढी आली, तिचाही उद्धार झाला. पण ऐका ऐका ऐका, मेंढी का निवडली ऐकून जा एवढं घरी. मेंढी हा एकदम स्वतःला विसरून चालणारा प्राणी आहे. आणि दुसरी गोष्ट, मेंढी हा शरणागत प्राणी आहे. शरणागती कोणाला म्हणतात? जो खाली मान करून चालतो. वा, केवढाही आघात वरून झाला तरी डोळा उघडून वर पाहत नाही, याला नम्र म्हणतात. जो नम्र झाला त्यानं देवाला सुद्धा आकळवलंय. नम्र झाला, नम्र झाला भूत त्याने कोणीले अनंता, त्याने कोणीले अनंता, त्याने कोणीले अनंता. नम्र झाला भूत, तेने कोंडिले अनंत, तेने कोंडिले अनंत, तेने कोंडिले अनंत, अनंत. वा, नम्र झाला होता. नम्र प्राणी आहे, खाली मान करून चालतो. म्हणून मेंढी माऊलीला मामानं ताब्यात घेतलं. एकाच्या 2 होत गेल्या, तळ तळ वाढत गेले. मामा इथून तळ घेऊन असे मग रानानं निघले. आणि रानानं चालता चालता मेतक्यापर्यंत जाऊन पोहोचले. मेतकं नावाचं गाव आहे. मेतक्यापर्यंत गेले. 1931 साल आहे. आणि 31 सालाला मामानं आकाशवाणी ऐकली. आकाशवाणी अशी झाली, ओय बाळू मामा ऐका ऐका, लोकांना संग्रहित करण्याकरता तुम्हाला काहीतरी योजना करावं लागणार आहे. डोंगराला बसलेला मामा मेंढ्या चारत होता.
मेंढ्या चारताना आकाशवाणी झाली, काय करू, काय करायचं ते तुम्ही बघा, पण लोकांना एकत्रित आणा, लोकांना एकत्रित आणून काहीतरी व्यवस्था करा, लोकांना संग्रहित करा. म्हणून हमीदवाड्याच्या गावात तळ होता. हमीदवाड्याच्या गावाशेजारी कुठेतरी तळ असायला पाहिजे. कथेमध्ये गोड आहे. 150 पानांबरोबर वाचा कुणी जर घरी पुस्तक असेल तर. हमीदवाड्याजवळ तळ असताना मामाला मात्र युक्ती सुचली आणि मामानं आलेल्या भाविकाला विचारलं, एक केलं तर? म्हटले काय, आपण सप्ताह करूया ना. 1931 साल आहे. पहिला सप्ताह करायचा ठरला. गंगाराम पाटील मेतक्याचे ते म्हणले, इकडं तिकडं करण्यापेक्षा मेतक्यातच करूया ना, असा जंगी भंडारा करू. म्हणले कसा, जो भूतो ना भविष्य, सूर्य चंद्र आहे तोपर्यंत हा भंडारा गावोगाव चालला पाहिजे. एवढा मोठा भंडारा आपण मेतक्यात करूया. जगातला पहिला भंडारा मेतक्यात करायचा ठरला. आज भंडाराचा कार्यक्रम आहे ना आपले, हा भंडाराचा कार्यक्रम मेतक्यात करायचा ठरला. गंगाराम पाटला करता मामाना हो म्हटलं, चला करा. मेतक्यामध्ये असा थाट केला भंडाराचा. सप्ताह झाला आणि म्हणले, पण मग आता ठरलं सगळं तुमचं, झाला सप्ताह. बरं कोण कोण वर्गाने देणार? म्हणले 4-5 जण कोणीतरी अन्नदान करणार. नाशिकचा श्यामबाबा कीर्तनाला येणार. भंडारा थाटात होणार. अरे हा झाला वहीवर. करणी करता तीर कापे, सोपं नाही सत्य करणं. बोलता वाटे सोपी. बोलायला मांडवायला काय लागत? लग्न ठरवणार राहते पा. 1 तोळा, त्याला काय होतं? अरे 1 तोळ्याचा भाव केवढा आहे येड्या? हा, त्याला काय होतं म्हणजे काय? कांद्याला 700, तोळ्याला 1.5 लाख होऊन गेले. किती लागतील कांदे त्याला? साऱ्या गावाचे इकले तर पैसे वाईना 1.5 लाख. अरे कुठं काय तर नसतं जमत ते. मामा म्हणले, जमन तुम्हाला? हो जमन, करू मामा. आम्ही कसा करायचा? बरं मेतक्यात तळ ठरलं. अरे पण मुहूर्त, हा हे बाकी अक्षी खरं गड्या. मुहूर्त काय सप्त्याचा? म्हणले आता नवीन वर्ष कधी सुरू होणार? म्हणले 1 जानेवारीला. याड पडाव गप्पा, 1 जानेवारी ती इंग्रजायची आहे. आपलं वर्ष कधी साजरं होतं? म्हणले आपलं वर्ष, हिंदूचं जर वर्ष साजरं करायचं असेल तर हिंदू वर्ष साजरं करणार गुढी पाडव्यालाच, त्याला हिंदू म्हणायचं. 1 जानेवारीला साजरं करणार ती इंग्रजाचं अपत्य म्हणायचं. ते आपलं नाही, ती पाश्चात्य संस्कृती आहे. हा, ती त्यातलं धरायचं नाही. मग गुढीपाडव्याला सप्ताह करू. बरं मग गुढीपाडव्याचं मुहूर्त ठरलं आणि मामानं तू सप्ताह करायचा तिथं ठरलेला. जनजागृती करता भंडाराचा कार्यक्रम, पहिला भंडाराचा कार्यक्रम हा आहे. 1931 साली 31 ते 38 पर्यंत 7-8 वर्ष तो सप्ताह मेतक्यातच चालला. गंगाराम पाटलाच्या आधिपत्याखाली तो सप्ताह चालायचा. चरित्रात वर्णन आलेलं आहे. अनेक लोकांची नावं आहे, आता नाही वेळ आपल्याकडं. पण तो सप्ताह तिथं झाला. नंतर मग त्याच गावामध्ये एका शेतकऱ्याच्या आंब्याची झाडं मामाच्या मेंढीनं खाल्ली. चरित्रामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव आहे ज्योती धोंडीबा पाटील. त्या शेतकऱ्याचे काय, आंब्याची लावणीचे झाडं मामाच्या मेंढ्यानं खाल्ले आणि मामाच्या मेंढीच्या सेवेकऱ्याला त्या धोंडी पाटलाच्या पोरानं ज्योतीनं इतकं मारलं म्हणतात का त्याच्या अंगावरचे वळच मोजवत नव्हते. लोक रागीट राहतात, काही घरातला राग दारात काढतात. बायकून जर ह्याचा यंकडावला ना तर मित्र येऊन ताण मारित. मी म्हणत होतो, तू नो काय म्हणत होता, घरून मार खाऊन आमच्या काढून राहिला काही अड्या. त्याचं घरात काय काऊर झालेलं असेल त्यानं मेंढ्या काढलं. लोकायचा पुढं नाही निघालं का भुसात कोपर हाणत असतात. मी बरं ठिकाणी नाही धकत. असा खामक्या पायान धरभर हात ओळू आपटीन ना दुनियासारखा. ते बिलगल श्यामबाबाला त्याला माहिती याच्या जण काय होतच नाही. असं ते पहिलं पण ते मेंढक्याला मारलं. वा मामा म्हणले, झाला 7 वर्ष बाद झाला तुमच्या गावाला. माझ्या लेकराला मारलं काय आणि मला मारलं काय? तुमच्या गावात आता भंडारा होणार नाही. आजपर्यंत मेतक्यामध्ये भंडारा झाला नाही आहे. आजपर्यंत नाही. मेतक्यातला भंडारा मामानं काढला. फिरता भंडारा निघाला. फिरत आक्षी भंडारा 66 साली हा भंडारा बरोबर आदमापुरापर्यंत गेला. मधले लय स्टेशन नाही. आता रेल्वे आपली आखडून घेतो, मी डबे सोडून देतो आता मधले. मामाकडं हे सगळेचे सगळे लोक जमलेत. मामा म्हणले, गड्या हो, हा भंडाराचा कार्यक्रम इथून पुढं जर तुम्हाला चालवायचा असेल तर हा आदमापुरात चालवा. म्हणून भंडाराचा कार्यक्रम आजच्या दिवशी आदमापुरात केला जातो.
वा जगात जेवढा श्रीमंत भंडारा कुठंच नाही बा, जेवढा श्रीमंत भंडारा आज आदमापुरामध्ये होतो एवढा मोठा अन्नदानाचा विषय आहे तिथला. तुम्ही आपण जर सोशल मीडियाला आज पाहत असाल हो. तर मोजताच येत नाही, मोजूच शकत नाही किती ट्रका पाहिल्या पोतीत हिशोबच नाही, पण किती ट्रकाची ट्रका अन्नदान होत असन गड्या. एवढा जगाच्या नायकानं हा भंडाराचा कार्यक्रम केलेला म्हणून या मला. पण पुस्तक संघ नाही तर ग्रंथ संघ राहत असतो दररोज. दररोज कीर्तनाला ग्रंथ राहतो. मी सांगतो उलटा पान वाचून वाचून सांगायचं ना आपल्याला. काय तर फुकटची कडी दवदवाडी. वा चला ते कुलकर्णी बाबांनी लिहिलेलं ग्रंथ आहे लय गोड आहे. असो मामाचा असा गुण यायला लागला, मामा चमत्कार दाखवायला लागले. अखेर मामाच्या सोबतीले सगळे लोक निघाले. मामा आम्ही भंडारा करीत जाऊ. लोकायला गुणवला मोठे मोठे मामाना असे बरे मोठे लोक नाही पाळले. चिल्लर लोकायला पाळून काय करते हो, ते उगाच तंबाखू वाचून यायची तर ती आपल्याच खिशात घालतं पाऊ थोडी. अरे त्याला कायला पाळले, त्या 5 पुढे घ्यायची ज्याची ऐपत असेल अशी मोठी माणसं सांभाळा. भंगाराच्या नाही लागले आपण भंगारच होऊ ना. दुसरं काय गारीगारवाल्याचं संगत केली तर काडके विकू ना आपण, काय विकणार. अरे गारीगारवाल्याच्या संगतीत काय राहत्या, देशी दारूवाल्याच्या संगतीत राहावा. बंगले बांधू ना आपण, काय मत तुमचं. अरे संगतचा मला नाही दिसकडं नाही न्यायचं तुम्हाला, संपला आपला टाइम. असो अशा मामाच्या संगतीत आल्यावर सगळ्यांची व्यवस्था चांगली लागत गेली. एकेकाला गुण येत गेला. अख्खं जग सुधारलं. मामा म्हणले झालं माझं कामात, आता मला इथं राहण्याची काय गरज राहिलेली नाही. माझे आता मात्र हे सांभाळणारी लोक झालेत म्हणून कामं वाटून दिले. मामा अखेर सांगू लागले, अरे सगळं कामं वाटून घ्याल रे. कोण सप्ताह करील, कोण साऊंड घेऊन येईल, कोणी कॅमेरा लावील, कोणी पिटीचा भाता वाढल, अरे कोणी अन्नदान करील. पण माझ्या मेंढी माऊलीचं काय रे, कोणीच हवं म्हणा, कोणच नाही. मामा प्रत्येकाक पाहू लागले. मामा म्हणू लागले, नाही ना तुमच्याला वाटत जनावर वळावं माझी, माझ्या मेंढी माऊलीला नाही ना तुम्हाला सांभाळायचं. अय मामा आहे तर सांभाळीन, नाही तुमच्याच्यानं झालं ना तर माझ्या मेंढी माऊलीला आणून सोडायचं इथं डोंगराला. माझ्या मेंढी माऊलीला इथं डोंगराला आणून सोडायचं. माझे दगड धोंडे राखतील, नाही तुमच्यात ताकद ना तर माझे दगड राखतील. मामाच्या गाढवानं मेंढ्या सांभाळलेल्या आहेत. काही दिवस मामाचा गाढव मेंढ्या सांभाळत होतो, काही दिवस त्यानं वळल्यात त्या. मग माणसाला कळालं, अरे आपलं दुःख जर आपण कोणाला सांगावं, मामा तर बसलेच समाधीत जाऊन, दुःख जर सांगायचं असेल तर त्या मेंढी माऊलीला सांगायला मामानं सांगितलेलं आहे. म्हणून लोक सांगू लागले. भंडारा असा होत गेला. गावगावाला सप्ते व्हायचे. सप्ताह झाला तिथं भंडारा असायचा. आपल्या गावाला असा गोड भंडारा आपणही आणलेला आहे. अक्षी दरवर्षी करत आलो. फक्त एक विनंती करतो, एक बाळूमामाचा सेवक म्हणून तुमच्या चरणावर एकच माझी विनंती असणार आहे, प्रत्येक अमावस्याला थोडंफार का होईना पण अन्नदान करत जा आणि मंदिरावर अमावस्याचा कार्यक्रम करत जा. टाळी वाजली नाही म्हणजे तुमच्या काय मनात नाही. संतोष भाऊ मला सांगत जा, मी येत जाईल. अमावस्याचं कीर्तन मला जर नसलं मग एखादा साधक पाठवीत जाईल. तुमच्या अमावस्याचे कार्यक्रम मंदिरावर झाले पाहिजे. प्रत्येक बाळूमामाच्या मंदिरावर तुम्ही कुठं बी जा, अमावस्याचे कार्यक्रम होत असतात. आपल्या गावाला सुद्धा हा नियम घालून घ्या. यानं होतं काय काय 1-2च तिकडा सांगतो फक्त थांबतो. मलाही आता तुम्हाला थांबावं असं मला वाटत नाही. साबुदाणा पार वातड होऊन गेला असं. त्याच्यामुळं अमावस्याला जर आपण आलं, आपल्या जर कुटुंबाला कोणाच्या बाधा असेल, कुटुंबामध्ये जर एखादा अतृप्त आत्मा खेळत असेल, आपल्या कुटुंबामध्ये जर काय बाधा येत असेल तर मामाच्या तळावर यायचं. अमावस्याचा दिवस इतका महत्त्वाचा आहे. फक्त तिथे यायचं आणि मामाला आपलं दुःख सांगायचं. मामा हे बघा, जगाचं दुःख निवारण्याकरता तुम्ही संत महात्म्यात. आम्हाला जास्त काय कळलं नाही, पण कीर्तना भजनामधून आम्ही एवढंच ऐकलं, मामाला जर दुःख सांगितलं तर मामा हे दुःख निवारण केल्याशिवाय राहत नाही. आमचं सुद्धा दुःख निवारण करा. आजपर्यंत मामाच्या गावाला जो गेला, मामानं त्याचं दुःख हलकं केलं नाही, अजून जगात असा माणूस सापडलेला नाही. तुमचं सुद्धा दुःख निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशा या मामाची गोड कथा तुमच्यापुढं मांडण्याची संधी माझ्या वाट्याला आमच्या संतोष भाऊमुळं. आणि अजून एक कोण होते ते फोन आलेला, हा वाघमोडे बाबा. ते वाघ मोडणार आहे तो श्यामबाबाला काय ठेवतील ते असे वाघमोडे बाबा. ते कुठं आहे, आले नाही आज. असो यांनी दोघांना मिळून माझ्या अनेक दिवसापासून मागावर होते. भेटन का म्हणलं, तारीख भेटन पण पैसे खपकावून लागतील बा. ते म्हणले आमच्या JCB टारली भरून ओतून देतो तुम्हाला. काय काय म्हणले, खेळ आहे आमचा नुसता पैसा म्हणजे. चला म्हटले देऊन टाकू तुम्हाला, आपण ठरवत नाही.
खोट आहे. नारदाच्या गादीवर आहे. पैसा म्हणून कीर्तन नाही, कीर्तन फक्त बाळूमामा म्हणून आम्ही करत असतो. माझा बाळूमामाच्या कीर्तनाचे सांगतेला सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. आज कीर्तनासाठी ज्यांनी मला साथ संगत केली असं कोवळे हात पण काय गोडदान काय काय नाव त्यांचं? गौरव महाराज. वा गौरव, गौरवच आहे खरोखर. गौरव महाराज गोडाचा आहे. तत्पद्धतीनं ज्यांचा साऊंड आहे. नाही तर साऊंडवाले माझं तुम्ही कोणत्या युट्यूबच्या कीर्तनाला ऐका. काय हजारो कीर्तनात एक तुम्ही कोणत्याही चॅनलला पाहिलं तरी एखाद दोन कीर्तन आहेत. श्याम महाराज जर सर्च केला तर अनेक मिळतील. पण साऊंडवाले जण मा फक्त ह्याच गावाला जमलं, नाही तर कोणत्याच गावाला जमलं नाही. लय चांगलं. शिट्टी मारली नाही. आली कोणता साऊंडची शिट्टी ऐकायला. पात्र्यात साऊंड लावणं म्हणजे चांगल्याचं काम नाहीये. याला खटकाच गडी लागतो. हा खरंच चांगला आहे. बावली माऊली साऊंड आहे चांगला, गोड गोड गोड. आणि त्यांना जाहिरात करायची गरज नाही. ज्याचा इकत नाही ना ते 10ला 2 10ला 2 कोण म्हणतं? फुलाची भाजी बी आलेलं निळे बटाटे 5 किलो रे 5 किलो निळे. त्याला कोण घेईन? अरे जाहिरात करायची कोणाला गरज नाही. ज्याचा टॉप 10चा माल आहे त्याचा साऊंड सुद्धा नाव नाही. बघा ना काय गोड आहे. तरी टाळ्या वाजल्या नाही. हे दुर्दैव. आता नका वाजू वहिनी नका. मला कीर्तनासाठी साथ संगत करणारी सगळी आदरणीय वंदनीय पूजनीय महाराज मंडळी, पेटी मास्तर बाबा, माझ्याबरोबर आलेले माझे चुलते ज्या नर्मदा परिक्रमेचा त्यांचं खूप मोठा काम आहे. नर्मदा परिक्रमा पायी करत असतात. ते पण सध्या आता घरी आहे म्हणून बाबा आहे माझ्या संगतीत आलेले. तत्पद्धतीनं जो तुमच्या पुढं आता चॅनल कॅमेरा लावून बसलेलं दिसतंय तुम्हाला, हे सुद्धा जाहिरातीचे माणसं नाही बरं का. मी जसा साऊंडबद्दल बोललो ना, नाही तर कॅमेरा म्हणलं की त्याला मागून शर्ट्यावर लोगो राहतो असा मोठा. हां पण तुम्हाला जर दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनं आणि बाळूमामाचे चरित्र जर ऐकायचे असतील ना, विठूचा 16 नावाचा चॅनल आहे. सर्च करायचं यूट्यूबला, बेल आयकॉन दाबून ठेवायचं. म्हणजे अनेक लोकांना पाहिलेला आहे हा चॅनल. आणि ज्यानं पाहिलेलं नसेल तुमच्या गावाच्या ग्रुपला जोडा, तालुक्याच्या ग्रुपला जोडा, जेणेकरून माझ्या मामाचं चरित्र जगापर्यंत जाईल. असा गोड विठूचा 16 नावाचा चॅनल आपल्याकडे आलेला आहे. झालेली सेवा माझ्या मामांच्या चरणविंदावर समर्पित करतो. 1-2 मामाचं गाणं होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. ज्या कोणाला असं वाटत असेल मला सुद्धा मामाच्या या तालावर नाचता येतं आणि जर कोणाला हौसच असेल नाचायची तर त्याईनं बघा थोडंसं नाचायचा प्रयत्न जर केला, कदाचित आपलं दुःख असेल, पाठीचं दुःख असेल, कोणाचं गुडघ्याचं असेल, निघून जाईल. सगळे नाचायचे का? चला चला चला. बाळूमामा म्हणजे फेट्यावाली माणसं आहे ना, चला यांच्यासाठी एकदा मोठ्या प्रेमानं आपण मामाच्या फेट्याचं वर्णन करणारं पहिलं गाणं घेणार आहे. गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. हातात काठी कमळ पाणी धनगर मोठा, हातात काठी पाणी धनगर मोठा, हातात काठी कमळ पाणी धनगर मोठा, हातात काठी कमळ पाणी धनगर मोठा.
बाळूमामाच्या चिंतनात भक्त आनंद नाचते. बाळूमामाच्या चिंतनात भक्त आनंद नाचते. बसा 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 2 मिनिटासाठी बसा. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतो मायबापाच्या माझ्या बाळूमामाच्या चरणावर समर्पित करतो आणि सेवेला इथंच थांबतो. सगळ्यांना मस्त असं आळस झटकला असे वर हात करा. करा वर. गोड 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 प्रत्येकानं असं मस्त भजन होणार आणि वाजल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार. असं मस्त पाहिजे. फक्त टाळी वाजणार, टाळ नाही, पखवाज नाही, काहीच नाही, फक्त टाळी. हा हा क्या बात आहे. वाह निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव कीर्तन संपलं. आज एकादशी आहे. सहज आमचे यूट्यूबवाले पाठीमागून आले. ते म्हणले बाबा सगळं खरं आहे, आशे 9:30 वाजलेचे, पण 5 मिनटं त्याला कमी आहे. आज आहे पापमोचनी नावाची एकादशी. आजी तांबड्या लुगड्यावाल्या माकडं पा इकडं. जर कोणा यांच्यात उपास धरला नसल आणि त्याला जर उपवासाचं फराळ खायची वेळ आली तर तो मन लावून खात. त्याचं मन त्याला सांगतं आज काय काय दाबेले पोटात. मग त्याला उपवास जर घडून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक युक्ती सांगताना सांगितलेली आहे. तुम्ही म्हणाल काय, तर त्याच्यासाठी सोपी युक्ती आहे. एकादशीची कथा जर त्याच्या कानावर पडली तर त्याला एकादशीचा उपवास घडत असतो. म्हणून आजची एकादशी इतकी महत्वाची आहे. या एकादशीला फाल्गुन महिन्यातच का यावं लागलं आणि हिला पापमोचनीच का म्हणता. एवढं जरी मिळालं तर त्याला उपवास घडणार आहे. काय झालं, चैत्रवत नावाचं वन आहे. देवांचा कोषाध्यक्ष म्हणून कुबेरजी आहे आणि कुबेरजीचं वन आहे. ते चैत्रव्रत वनामध्ये, त्या वनामध्ये एक मेघावे नावाचा ऋषी आहे आणि त्या मेघावे नावाच्या ऋषीनं तपश्चर्या करायची ठरली. त्या काळामध्ये अनेक स्वर्गातल्या अप्सरा आल्या आणि त्या अप्सरा त्या मेघावे नावाच्या ऋषीची तपश्चर्या भंग करू लागल्या. पण तपश्चर्या काय भंग होईना. अखेर त्या अरण्यामध्ये मंजूभूषी नावाची एक अप्सरा आली आणि तिनं त्या मेघावे नावाच्या ऋषीची तपश्चर्या भंग करण्याला सुरुवात केली. अखेर तपश्चर्या भंग झाली. ऋषी तिच्या बरोबर निघाला. बाईच्या नादाला लागून लय लोकांचे परपंच बर्बाद झाले, घरच्या नाही बाहेरच्या. त्या मंजूघुशाच्या नादी लागून मेघावे ऋषीचा हा यज्ञ थांबला आणि मेघावे ऋषी तप सोडून तिच्या नादाला लागून 60,000 वर्ष म्हणे रानातच फिरू लागले. रानात फिरता फिरता एक दिवस ती त्यांच्यावर फिरली आणि बाई लई दिवस गोड बोलत नसती, कोणाची असू द्या. ती म्हणली किती दिवस वाया घालवणार माझ्याबरोबर, एवढे दिवस माझ्या नादाला लागून वाया घालवले, पाहिले का मागं वळून कधी. म्हणले काय झालं, तप करायला रानात आलते तुम्ही, तप करायला घरदार सोडून प्रपंच नाही थाटला आणि तप करायचं ठरलं. माझ्या नादानं किती वर्ष खाल्लेत. मागं वळून पाहिलं, तोंड जोडू लागला. देवाला यावं लागलं. भगवंत म्हणले तोंड जोडून उपयोग नाही. जर तुम्ही पाप केला असेल आणि त्याचं प्रायचित्त करायचं असेल तर फाल्गुन महिना चाललेला आहे आता. एक काम करा. म्हटले काय, या फाल्गुन महिन्यामध्ये पापमोचनी नावाची एकादशी येईल. दशमी पासून उपवास करा. एकादशीच्या दिवशी भजन करा. भजन नाही जमलं तर कीर्तनाला, आणि कीर्तनात हेच कथा सांगितली जाईल. एवढी कथा जरी तुमच्या कानावर पडली तरी तुमचं अख्खं पाप जळून जाईल. पापमोचनी नावानं हे एकादशीची फलप्राप्ती सांगितलेली आहे.
तुम्हाला कोणाकोणाच्या कानावर पडली त्याचे सगळ्याचे पाप जळून गेले. आणि जसा मेघावे नावाचा ऋषी देव दरबारामध्ये गेला तसे ही एकादशी करणारा प्रत्येक माणूस देवाचा होत असतो. पण त्याच्या गळ्यात माळा असणं तितकंच गरजेचे आहे. खाटकायला पायदास नाही जमत हे कोणाचंही काम नाहीये बाबा. त्याला बी तसा पुजारी लागतो. उगा कोणा उठायचं आपण सुद्धा त्याच भाऊ खाली बस. ये ना आयुष्य जाळले मेघा ऋषीनं आयुष्य जाळलं. प्रपंचामध्ये जरी असल पण प्रपंच टाकायला सांगितलं नाही. पवित्र तुळशीची माळ जर कोणा घातली नसन तर गळ्यात माळ घाला. आणि पुढच्या वर्षी पापमुची नावाची एकादशी येईल ती उपवास करा. जर तो केला तर देवाचा भक्त म्हणून देव त्याच्या जवळ घेत असतो. म्हणून अशी एकादशीचं गोड असं त्याने व्रत सांगायला सांगितलं म्हणून सांगितलं. झालेली सेवा माझ्या श्रीमंत श्री बाळूमामाच्या चरणावर समर्पित करतो. सेवेला थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलेले गोरे वेडी